नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय. जय भीम. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या सुखासाठी, मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत. धम्मपद, अठ्ठकथा, गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अर्थकथा ही नवीन व्याख्यानमाला मागील काही महिन्यापासून सुरू केलेली आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने श्वेता पवार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधू साधू. धन्यवाद मॅडम. आजचा व्याख्यान क्रमांक नळवाल जातक आणि करुंगमी क जातक हे आहे. आपलं व्याख्यान सुरू करण्याआधी आपल्या सरांचा परिचय मी थोडक्यात देऊ इच्छिते. सर त्यांचा पाली व बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे. बहुश्रुत त्यांच्याबद्दल बोलणं केलं तरी फार कमी आहे. असे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ पालीमधून MA नेट केलेले आहे. सर 7 वर्षापासून MAच्या विद्यार्थ्यांना जातक त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहेत. सक्क, नागा, यक्ष या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केले आहेत. अलीकडे सरांनी त्यांचा एक MPhilचा प्रबंध 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा पेपर सबमिट केलेला आहे आणि तो भाषांतरित होऊन लवकरच प्रकाशित होईल. त्याचबरोबर धम्मपद, अठ्ठकथा व जातक या विषयामध्ये सरांना विशेष रस आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे. सरांनी मागील काही महिन्याआधी सर नागपूरला आलेले तेव्हा त्यांनी आम्हाला जातककथा म्हणजे इतक्या साऱ्या जातककथांचा पूर्ण बहुतांश जातककथा त्यांनी सारांश रूपात इतक्या छान पद्धतीने सांगितलं आणि कुठे कुठे ते जातक कोरलेले आहेत, कोणत्या लेणीमध्ये कोरलेले आहेत त्याचं पूर्ण विश्लेषण सरांनी आम्हाला सांगितलं होतं. तर जास्त वेळ न घेता सरांना आम्ही विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकाच्या ग्रुपचे मी पुन्हा खूप आभार मानतो की मला पुन्हा जातक सांगण्याची संधी मिळालेली आहे. आणि आज जे 2 जातक आपण घेणार आहे, एक नळपान जातक आहे, हे 20 नंबरचं आहे आणि कुरुंगमी जातक आहे 21 नंबरचं आहे. हे दोन्ही जातक आहे ना खूप छोटे आहे, पण त्यात खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे. खूप महत्वाचे संदर्भ आपल्याला यात मिळतील आणि म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत किंवा अभिधम्माच्या बाबतीत किंवा सच्ची क्रियाच्या बाबतीत तुम्हाला नक्कीच ते ऐकण्यात खूप आनंद वाटेल. आणि काय काय झालेलं आहे म्हणजे जातकाचा म्हणजे फक्त अतीत कथा नसते जातकाची. अतीत कथा तर वर्तमान परिस्थितीत काय झालेलं आहे ते समजून सांगण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे बुद्धाने. ती एक बुद्धाची स्टाईल आहे सांगण्याची. तर नळपान जातक आहे हे 20 नंबरचं.
आपल्याला माहित आहे की बोधिसत्व अनेक योनीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, म्हणजे मनुष्य असेल, देवलोक असेल, प्राणी असेल, पशु असतील, पक्षी असतील, अशा अनेक याच्यात त्यांनी जन्म घेतलेले आहे आणि त्यांनी त्यांची प्रज्ञा त्यांनी त्याची पारमिता पूर्ण केलेली आहे किंवा त्यांची हुशारी आपल्याला दिसते. आणि खरंच म्हणजे इतका बोध घेण्यासारखा आहे बोधिसत्वाच्या कथा. तर तुम्हाला नक्कीच आजच्या दोन्ही कथामध्ये आनंद मिळेल, यू विल एन्जॉय. ते पहिया पारमिता जी आहे, प्रज्ञा पारमिता बोधिसत्वाची, ती कशी दिसते या दोन्ही अट्टकथा, ते तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून त्याचं अट्टकथाचं खूप महत्व आहे, जातक कथाचं खूप महत्व आहे. आणि हेच जातक तुम्हाला अनेक लेण्यामध्ये, शिल्पामध्ये दिसतात. आता निर्जरा मॅडमने सांगितलं, तो वेगळाच अभ्यास आहे की जातकामध्ये शिल्प किंवा चित्र जे असतील ते अनेक जातकामधून आलेले आहे. आणि काही शिल्प चित्र जे आहे ते डिसिफर झालेले नाही किंवा ते आयडेंटिफाय झालेले नाही की कोणतं जातक आहे म्हणून. तर त्याच्यावर विद्वान बरेच चर्चा करत असतात. पण आपण एक संशोधक म्हणून, एक अभ्यासक म्हणून आपणही जातक पूर्णपणे वाचू शकतो आणि त्या जे चित्र कोरलेलं असेल किंवा जे शिल्प कोरलेलं असेल त्याचा आपण अभ्यास करून स्वतःचा अनालिसिस करू शकतो. तर ती संधी आपल्याला सगळ्यांना आहे. आम्ही आमच्या तऱ्हेनं जातक किंवा धम्मपत्त सांगतच आहोत. अनेक आस्पेक्ट आहेत त्या कथेचे किंवा त्या धम्माचे जे आस्पेक्ट आहे ते पण आपण चर्चा करतच असतो. पण लेण्यामध्ये भेट देणं आणि ते जातक शोधून काढणे किंवा आता आम्ही जे जातक सांगत आहे ते कोणत्या लेण्यामध्ये आहे, तर थोडासा सेल्फ स्टडी बी गरजेचा आहे. म्हणजे स्पून फिडिंग म्हटल्यापेक्षा की मी सांगतो तुम्ही ऐका, मी सांगतो तुम्ही ऐका, नाही, तुम्ही पण आपण होऊन काहीतरी शोधायला पाहिजे. आज तर इंटरनेटवर सगळं काही उपलब्ध आहे, किंवा चर्चा करायला पाहिजे, विचारायला पाहिजे, आमच्या वक्त्यांना विचारा, आमच्या उपासिकामध्ये चर्चा व्हायला पाहिजे की त्या याच्यात काय बोललो आपण, म्हणजे त्यात तो जो मुद्दा आला तो पटला नाही पटला, तो आवडला का आवडला, चर्चा जर झाल्या तर त्याला खऱ्या अर्थाने धम्मचर्चा म्हणजे योग्य दिशेने चालली असं होईल. तर नळपान जातक जे आहे याच्यात एका तलावाजवळ जेव्हा हे भिक्खू लोक गेले आणि तिथे त्यांनी आंघोळ वगैरे केल्या त्या तलावातल्या पाण्याने, आणि त्यांनी कमळाचे देठ जे आहेत है ना, कमळाची जी नाळ म्हणतो आपण, ती त्यांनी तोडली. आणि ती तुम्हाला माहित असेल की ती सगळी पोकळ असते, एकदम हॉलो असते ती. तर ती जी आहे, तर भिक्खूंना प्रश्न पडला की बाकी सगळ्या म्हणजे वनस्पतीच्या वगैरे ज्या दांडी जे असतात किंवा नाळ जी असते ती भरलेली असते, पण हीच कमळाची जी नाळ जी आहे ती पोकळ कशी काय आहे. तर त्यांना एक क्युरियासिटी म्हणून भिक्खूंनी आपल्या बुद्धांना ते विचारलं. तर बुद्धांनी सांगितलं की हे बळ आताच नाही आहे, हे माझं पूर्वजन्मीचं बळ आहे. म्हणजे ही जे चमत्कार घडलेला आहे किंवा ही जी काही घटना घडलेली आहे ती माझ्या पूर्वजन्मीची आहे, म्हणून हे कमळाचे देठ जे आहेत ते पोकळ आहेत. ठीक आहे. मग भिक्खू म्हणतात आम्हाला सांगा. आणि मग ते सांगतात की त्यावेळेस मी वानर योनीत होतो आणि 80,000 वानरांचं समूह होता, त्याचा मी प्रमुख होतो. आणि आम्ही म्हणजे जंगलात जायचो, खायचो प्यायचो. तर मी सांगितलं होतं सगळ्या वानरांना की पूर्वी न खाल्लेलं फळ मला विचारल्याशिवाय खाऊ नका. बरं, व्हेरी इंटरेस्टिंग. असं फळ जे तुम्ही कधी खाल्लं नाही तर त्याला हात लावू नका, कारण ते विषारी असू शकतात. आणि दुसरं म्हणजे पाणी प्यायच्या आधी माझी परवानगी घ्या, म्हणजे मला विचारा कुठे नवीन ठिकाणी जर तुम्ही पाणी पित असाल तर. आणि मग पुढे ते वानर एका ठिकाणी जातात, भरपूर त्यांचं भोजन होतं भरपूर आणि त्यांना तहान लागतंय. तर ते शोधत शोधत एका तलावाजवळ येतात आणि त्या तलावाजवळ आल्यावर त्यांना ते वाट बघत बसतात, कारण बोधिसत्व मागे असतात आणि हे 80,000 जे वानर आहेत त्या तलावाजवळ येऊन बसतात. कारण बोधिसत्वानं सांगितलंय, आपल्या टीम लिडरनी सांगितलेलं आहे की नवीन ठिकाणी गेले तर मी आल्याशिवाय पाणी पण नाही प्यायचं. आणि ते सगळे बोधिसत्वाची वाट बघत बसतात. आणि मग बोधिसत्व येतो, अरे तुम्ही इथे कसे काय बसले. तर म्हणजे आम्हाला पाणी प्यायचं आहे या तलावातलं, पण तुम्ही सांगितलंय ना की मी माझी परवानगी घेतल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. तर बोधिसत्व म्हणतात हो योग्य केलं तुम्ही. मग ते ना त्या तलावाचं निरीक्षण करतात बोधिसत्व वानर.
तर त्या तलावात आहे ना पावलाचे ठसे जे आहेत ते तलावात उतरताना दिसतात त्या दिशेने, पण बाहेर येताना दिसत नाही. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, अरे हे तर हे यक्षानं पछाडलेला तळ आहे आणि हा नक्कीच यक्ष पाण्यात जो उतरणारा असेल त्याला खात खाऊ शकतो तो, असं बोधिसत्व लॉजिकली विचार करतात. आणि ते काही तलावात उतरत नाही आणि बाकीच्यांना पण उतरू देत नाही. तर त्या तलावात एक यक्ष असतो, जलराक्षस म्हटलं किंवा उदक राक्षस असं म्हटलेलं आहे. तर फक्त कन्सेप्ट समजून घ्या काय आहे. तर त्या तलावात तो काय करतो, तलावातून बाहेर येतो, सगळं पाणी बाजूला करतो आणि आपला आकाळ विकळा रूप दाखवतो तो सगळ्या बोधिसत्वाला आणि त्याच्या टीमला. आणि तो म्हणतो पाणी प्या ना, या तलावातलं पाणी प्या. तर बोधिसत्व म्हणतात, तू काय या तलावाचा काय मालक आहे का, रक्षण करता आहे का? तो म्हणतो, हो मी रक्षण करता आहे. आणि जो पाण्यात उतरेल त्यांना मी खातो, पक्ष्यांना सुद्धा सोडत नाही, असं तो राक्षस म्हणतो. तर तो यक्ष म्हणतो. तर बोधिसत्व म्हणतात की हे बघ, मी पाणी तर पिईन पण तू मला खाऊ शकणार नाही. आणि नंतर काय तू राक्षस म्हणतो, असं कसं होईल? जर तू पाण्यात उतरला तरच पाणी पिऊ शकशील ना, नाहीतर कसं पिशील? तर ते म्हणतात की मी सांगेल कसं पाणी पितो. आणि ते जे त्यांची प्रज्ञापारमिता जी दिसते ना, ती आपण कथेमध्ये बघणार आहे. आणि पुढे असं होतंय की ते बोधिसत्व आणि त्यांचे 80,000 जे वानर आहेत ते सगळे पाणी पितात आणि ते यक्ष बघतच राहतो. यक्ष हात लावू शकत नाही, कारण त्यांनी ज्युरिडिक्शन इन्क्रोच केलेलं नसतं, तोडलेलं नसतं. असं ब्रीच ऑफ ज्युरिडिक्शन नसतंय, म्हणून तो यक्ष बोधिसत्वाला आणि त्याच्या इतर वानराला मारू शकत नाही. तर अशी ही पहिली कथा आहे, नळ पाहणं. तर ही पीपीटी मार्फत किती सुंदर आहे. ही तर मी तुम्हाला आउटलाईन दिलेली आहे. आता पीपीटी मार्फत बघू की काय आहे या कथेमध्ये. तर हे आपलं नेहमीसारखे असतं की जातक कथा ज्या आहेत या त्रिपिटकातल्या आहे, सुत्त पिटकातल्या आहे. त्रिपिटकातील सुत्त पिटक जे आहे त्यात खुद्द काय जो आहे त्यात जातक जे आहेत. तर अट्टकथेची जी लँग्वेज आहे ती आपल्याला याच्यातून किती सोपी आहे. फक्त धम्मपदापेक्षा जातकाची लँग्वेज जरा कठीण आहे. आणि दिस्वा पदम अनुतीन्न दिस्वान ओतरितं पदं दिस्वा अनोतरितं पदं नळेन वारी पिस्साम न एवं मग त्वं वदिस्सीति. म्हणजे या गाथेचा अर्थ आहे ना, आपण शेवटी बघणार आहोत. पण दिस्वा पदम अनुतीन्न म्हणजे तलावामध्ये त्या पोखरणीमध्ये पावलं तर दिसत आहे आत जाण्याचे, मात्र दिस्वा ओतरितं पदम म्हणजे पण बाहेर यायचे पावले दिसत नाही आहे. नळेनं वारी पिस्साम मी नळीने पाणी पिईन न एवं मग त्वं वदिस्सति. तर या गाथेवरून आपल्याला ती कथा कळायला पाहिजे की तू मला मारू शकणार नाही, मी त्या नळीनं पाणी पिईन आणि मला याच्यात तलावामध्ये उतरलेले पावलं दिसतात पण परतीचे पावलं दिसत नाही आहे, असं पहिले 2 लाईनीचा अर्थ आहे. पुढे बघू आपण. आणि ही जी दुसरी गाथा आहे, ज्ञानमयतं कुरुंगस यं त्वं सेपन्नी सेयसी अयं सेपन्नी गच्छामी नमते रुच्यते फलंती. ही दुसरी कथा आहे, आपण नंतर बघू. नेक्स्ट दिस्वा पदम अनुतीन्न. आता लक्षात ठेवा की जातक आहे किंवा धम्मपद अट्टकथा आहे त्याची पहिली सुरुवात जी आहे ना, एक पाली शब्द जो असतो ना दिस्वा पदम अनुतीन्न, तर याच्यावरून आपल्याला पूर्ण कथा कळायला पाहिजे की दिस्वा म्हणजे बघून, जे पद अनुतीन्न म्हणजे खाली उतरताना जे पद दिसतात असं त्यांनी सुरुवात केलेली अट्टकथेची. इदं सत्ता कोसलेसु चारिकं चरमानो नळक पान गामं पत्वा नळक पान पोखरणीय केतक वने विहरंतो नळदंडके आरभ कथेसी. तर शास्ता म्हणजे बुद्ध जेव्हा कौशल प्रदेशात होते आणि त्यावेळेस तिकडे जे चारिका करत असताना नळक पान जे होतं ते गावाचं नाव होतं, त्याच्यात प्रवेश करून नळक पान पोखरणीय, पोखरणी म्हणजे तलाव, ठीक आहे, केतक वन होतं विहारांतो, त्या तलावाच्या आजूबाजूला ते त्यांचा विहार होता किंवा तिकडे फिरत होते बुद्ध त्या भिक्खू संघासोबत विहारांतो. नळदंडके आरभ कथेसी
तर कमळाचा जो देठ आहे ना, जो नाळ आहे, त्याच्या संदर्भात ही कथा सांगितली. नेक्स्ट. तदा कीर भिक्खू नळक पान पोखरणीय नत्वा शुची घर अथाय सामनेरेही नळदंडके गाहा पेत्वा ते सबत्थ क एवं छिद्दे दिसवा सत्थारंग उपसंकमित्वा. तर म्हणजे भिक्खू या नळक पान पोखरणीय जे आहे, नळक पान मधल्या त्या तलावामध्ये नहातवा म्हणजे आंघोळ करून, सुची घर अथाय, सुची म्हणजे सुई, ठीक आहे, घर आहे ना, सुची घर म्हणजे भिक्खूंना सुई जे आहे ना, धागा आणि सुई जे शिवायचं असेल, चिवर किंवा काही फाटलेलं असेल ते शिवायची, त्यांना सुई ठेवण्याची परवानगी होती. तर ते सोया ठेवायच्या कुठं मग, तर सुची घर म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे कमळाचे जे देठ आहे त्यात ते ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करत होते. ते सामान्य रे हे नळदंडके घा पेत्वा, त्यांनी ते कमळाचे देठ घेतले आणि ते घेऊन आणि बघितलं की हे सगळं पोकळ आहे कमळाचा देठ. छिद्दे दिसवा सत्थारंग उपसंकमित्वा, शास्त्राजवळ पोहोचून म्हणते, मय सुची घर अथाय नळदंडके गाना पेम ते मुलतो यावं अग्गा सबत्थ एव छिद्दा. तर हे जे कमळाचा देठ आहे त्याला आहे ना, म्हणजे पूर्ण पोकळ आहे, एकच छिद्र आहे आणि आरपार आहे ते, असं त्यांनी सांगितलं. की नु खो एतन्सी पुच्छीसू, म्हणजे भिक्खू आहे ना, खूप छोट्या छोट्या गोष्टी पण म्हणजे बुद्धांना विचारायची की कमळाचा देठ पोकळ का आहे असं. तर सत्था काय म्हणतात माहितीये, म्हणजे बुद्ध म्हणतात, इदं भिक्कवे मह्यं पौराणक अधिष्ठानंती वत्वा अतितं आहारी. तर बुद्ध म्हणतात की हे माझं पुराणक, पुराणक म्हणजे पूर्वीचं, म्हणजे पूर्वजन्मीचं अधिष्ठान, म्हणजे सच्ची क्रिया करतो ना, अधिष्ठान करतात ते किंवा संकल्प करतात, ती वत्वा अतितं आहारी. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की हे माझं आताचं नाही, पूर्वीचं माझं हे बळ आहे, अधिष्ठानचा परिणाम जे कमळाचे देठ पोकळ झालेले आहे. आणि मग अतितं आहारी, मग भिक्खूंनी विचारतात की का, कसं आहे, कोणतं अधिष्ठान होतं तुमचं. मग ते बुद्ध त्यांना पूर्वीची कथा सांगतात, ज्याला अतीत कथा म्हणतो आपण. पुब्बे कीरसो वनसंडो अरयो अहोसी, पूर्वी आहे ना कोणतं तरी एखादं घनदाट जंगल होतं आणि सो म्हणजे इथं बोधिसत्व, वनसंडो अरण्य अहोसी म्हणजे त्या अरण्यामध्ये ते राहत होते. तसापि पोखरनिया एको दकरखसो ओतीन्न तिने खादते. तेव्हा हे जे तिथे त्या तसापी म्हणजे त्या पोखरणीमध्ये एको दकरखसो, एक राक्षस, पाण्यातला राक्षस आहे ना किंवा यक्ष म्हणू आपण, ओतीन्न तिने खादते, जर कोणी त्या तलावामध्ये उतरला तर तो खात होता. तदा बोधिसत्व, तेव्हा बोधिसत्व रोहित मेघ पोत अपमानो कपिराजा होतवा, म्हणजे बोधिसत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की ते प्राणी असेल किंवा पक्षी असेल तर त्यांना रूप खूप चांगलं मिळायचं, खूप मोठं मिळायचं, म्हणजे त्याचं शरीरही खूप मोठं असायचं. तर आता हे वानर कसं होतं, एक मोठं हरणाचं आहे ना, आकाराचं, हरणाच्या पिलाच्या आकारासारखं असं उंच पूर्ण असं ते बोधिसत्व होते. तर ते नेहमी आपल्याला असे वर्णन दिसतात बोधिसत्वाचे. असिती सहस मत्त वानर परिवृत्तो, तर ते काय होते ना, असिती म्हणजे 80, सहस म्हणजे 1000, मत्त म्हणजे प्रमाण आहे ते, 80,000 इतक्या वानर परिवृत्तो म्हणजे वानराने घेरलेला असा तो बोधिसत्व होता. युथं परिहरंतो तस्मे अरये वसते. तर बोधिसत्व जे आहे 80,000 वानराचे काय होते, मुख्य होते, लीडर होते. नेक्स्ट. सो वानर गणस ओवादन आदासे, तेव्हा बोधिसत्वाने म्हणजे बोधिसत्व वानरांनी इतर जे वानरगण आहे त्यांना ओवाद दिला, म्हणजे उपदेश केला. काय दिला, टाटा हिमस्मिंग अरये 20 रुखापी अमनुष्य परिग हित पोखरणीय अपि होती. तर ते काय म्हणतात बोधिसत्व, या अरण्यामध्ये 20 रुखापी, फार महत्वाचा शब्द आहे, 20 म्हणजे विष, पॉइझनस ट्रीज आहे ना, असे अनेक झाडं जे आहेत ज्याचे पानं किंवा फळ किंवा बिया ह्या विषारी असू शकतात. आणि हा फार मोठा विषय आहे, आपल्याला पुढे जातकामध्ये मिळणारच आहे, अनेक जातकामध्ये,
की एखादं झाड विषारी आहे हे कसं समजायचं, म्हणजे बोधिसत्वाचे जे लॉजिक आहे ना ते खूपच चांगलं आहे. तर पूर्ण जंगलात म्हणजे एकही फळ नाही, पण एका झाडाला आहे ना म्हणजे लतपत फळं आहेत असे. म्हणजे एकाच झाडाला फळं आहे किंवा एकाच प्रकारच्या झाडाला खूप फळं आहेत झाडाला लागलेले, पण इतर जातीची जी झाडं आहेत त्यांना फळं नाही आहेत किंवा फळं लोकांनी खाऊन टाकलेले आहेत. तर म्हणजे ते लॉजिक आहे की या झाडाचे फळं कोणी खात नाहीये, याचा अर्थ ते विषारी आहेत असं, म्हणजे बोधिसत्व पुढच्या कधीतरी कोणत्या जातकामध्ये येईल. तर विषारी फळं किंवा झाडं याचा उल्लेख आपल्याला जातकामध्ये नेहमी मिळत जातो. ठीक आहे, म्हणून विसरुखापी असा शब्द आलेला आहे. अमनुष्य परिगहित परिगहित. तर हे काय आहे, अमनुष्य म्हणजे काय, अमनुष्य म्हणजे यक्ष वगैरे आहे ना, यक्ष गंधर्व किन्नर वगैरे आहे, तर आपण इथे यक्षच पकडू. मनुष्य अमनुष्य असा शब्द आहे, अमानव असं त्यांना सांगितलं. परिगहित, परिगहित म्हणजे काय, पजेस केलेलं आहे, त्याचा ताबा घेतलेला आहे. पोखरनियोपी होंती. तर बोधिसत्वाने सांगितलं की या अरण्यात आहे ना अनेक विषारी फळं आहेत आणि अनेक ठिकाणं जे आहे ते अमनुष्याने परिगृहित केलेले आहेत. तुम्ही, खूप चांगला शब्द आहे, तुम्ही अखादितं पुब्ब, म्हणजे न खाल्लेले, पूर्वी न खाल्लेले, अखादितं पुब्ब, पूर्वी न खाल्लेले फलाफला. खादंता म्हणजे तुम्ही कधी खाल्लेलं फळ नाही, म्हणजे पूर्वी ते फळ खाण्याच्या अगोदर, वा अपित पुब्बंग पानीय पिवंता, किंवा कधीतरी म्हणजे तुम्ही त्या ठिकाणचं कधी पाणी पिले नाही, तर त्या पाणी पिण्याच्या अगोदर वा मग मला पट्टी पुच्छ्या था ती, तेव्हा माझी परवानगी घ्या, मला विचारा इथलं फळ खायचं की नाही किंवा इथलं पाणी प्यायचं की नाही. किती सुंदर म्हणजे लॉजिक्स आहे. म्हणजे जे रुटीन आहे ते खाऊ शकता, पण एक नवीन असेल तर त्यावेळेस माझी परवानगी घ्या. ते साधू ती पट्टी सुन्नित्वा एक दिवस अगत उब्बठानं गता. तर पुढे काय झालं की ठीक आहे असे म्हणाले सगळे वानर, आणि एक दिवस काय झालं, अशा ठिकाणी गेले अगत पुब्बठाना, म्हणजे पूर्वी न गेलेल्या ठिकाणी गता जाऊन किंवा गेले, तथा बहुदेव दिवसं चरित्वा, तिथे खूप दिवस ते राहिले, खाल्लं काय फळावळ खाल्ले असतील त्यांनी, चरित्वा. ठीक आहे. पाणी अंग गविस माना, नंतर त्यांना आता पाणी प्यायचं आहे आणि ते पाणीच्या शोधात निघाले ते सगळे वानर. एकंग पोखरने दिसवा, तेव्हा त्यांना एक तलाव दिसला, एक त्यांनी बघितला, बघून पाणी अंग अपिवित व्हावं, तेव्हा त्यांना तलाव दिसला ना, तिथे पहिल्यांदाच चालले होते ते, कारण तिथं एक शब्द आलेला आहे अगत पुब्बठान. तर अशा अनोळख्या ठिकाणी ते गेले, त्या तलावाच्या जवळ पहिल्यांदाच गेले, पण अपिवित व्हावं, कोणीही पाणी पिलं नाही, कारण बोधिसत्वाने त्यांना आदेश दिला होता. बोधिसत्वस्य आगमन, बोधिसत्वाच्या आगमनाची ओलोकयमाना निसिंधसु, बिचारे ते सगळे वानर आहे ना बोधिसत्वाचं आगमनाची वाट बघत होते, कारण आता 80,000 वानर आहेत, सगळे मागे पुढे असणारच आहे, आणि जो लीडर असतो तो एक तर पुढे असतो किंवा मागे असतो, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे का नाही बघण्यासाठी, काही धोका आहे का बघण्यासाठी. ठीक आहे. बोधिसत्व आगंत्वा, जेव्हा बोधिसत्व आले की ताता पाणी पिवता ती आह, तेव्हा त्यांनी विचारलं की सगळ्या वानरांना, काय तुम्ही पाणी पिलंय? तर ते म्हणतात तुम्हाकं आगमनं ओले केमाती, म्हणजे आम्ही तुमच्या आगमनाची वाट बघत आहे. सुठ्ठ ताता ते, तर बोधिसत्व म्हणतात तुम्ही खूप ठीक केलं, योग्य केलं, माझी वाट बघितली, पाणी नाही पिलं ते. बोधिसत्व पोखरनी अविजित्वा पदं परिच्छिद्दंतो उत्तीर्णम एव पस्सी न उत्तीर्ण. उत्तीर्ण आणि उत्तीर्ण, उत्तीर्ण म्हणजे उतरताना आणि उत्तीर्ण म्हणजे चढताना है ना. त्या तलावात उतरतानाचे पद दिसले त्याला बोधिसत्वाला, पण वर चढण्याचे पावलं दिसले नाही. ठीक आहे. सो निसंशय म्हणजे तेव्हा निश्चितच आहे ना, निशंक एसा अमनुष्य परिगहिता ती न्यत्वा, तेव्हा बोधिसत्वाला लक्षात आलं की पावलं तर जाते त्या तलावामध्ये पण परतीला येत नाही, हे नक्कीच अमनुष्यानं परिगृहित केलेलं तलाव आहे. ती न्यत्वा, ते जाणून सुठ्ठंग वो कथं,
तेव्हा त्यांनी पुन्हा त्या आपल्या वानर गण जे आहे त्यांची स्तुती केली की सुठ्ठं वो कथं, तुम्ही खूप योग्य केलं. ताता पानीयं अपिवंते, हे तुम्ही जे पाणी नाही पिलं ना ते योग्यच केलं. अप मनुष्य परिगहिता अयंती आह, हे जो तलाव आहे ना, ही जी पोखरणी आहे ना, ही मनुष्याने परिगृहित केलेली आहे, पजेस केलेली आहे. तकरक्षस अपि तेसं अनुतरण भावं ज्ञात्वा, तर तो राक्षस आहे, म्हणजे पाण्यातला जो जल राक्षस आहे तो तेसं अनुतरण भावं उतरण भावं ज्ञात्वा, तर त्या पाण्यामध्ये तो राक्षस जो आहे तो लपून राहिलेला होता. आणि जो कोणी त्यात पाण्यामध्ये उतरेल तलावात पाणी प्यायला, तर तो त्याला मारून खायचा. ते तर आपण आधी बघितलेलंच आहे. पण आता हे 80,000 वानर आलेले आहे आणि एकही पाणी नाही पिऊ राहिला, तर तो किती क्युरियस असेल, किती एक्साइटेड असेल आज, म्हणजे भरपूर खायला मिळेल म्हणून. पण आता बोधिसत्व पण आलंय आणि बोधिसत्वानं पण बघितलं आणि कोणीच पाण्यात उतरेना, तेव्हा त्याला तो एक्साइटेड झाला, तो यक्ष, जो जलराक्षस. आणि तो पाणी बाजूला करून, म्हणजे त्याने मस्त शब्द दिलाय. काय दिलाय? उदकं द्विधा कत्वा. द्विधा म्हणजे दोन साईडला करून आहे ना पाणी. उदकं त्यानं पाणी बाजूला करून, कत्वा निखमित्वा, असं बाहेर आला तो, पाण्यातून बाहेर आला. तर तो कसा होता त्याचं आधी वर्णन केलेलं आहे. नीलोदर, निळा त्याचा जे पोट होतं, उदर जे होतं ते निळसर होतं. पंढरमुख हो, त्याचा चेहरा जो आहे ते कसा होता? पांढरा होता. सुरक्त हत्त पादो, त्याचे हात पाय कसे होते? सुरक्त म्हणजे रक्तासारखे, लाल भडक त्याचे हातपाय होते. बिभत्स दसनो, त्याचा चेहरा किंवा एकंदरच आहे ना त्याचा जो शरीर जे आहे खूप बिभत्स होतं, असं त्यांनी सांगितलंय. भूत्वा उदकं द्विधा कत्वा निखमित्वा कस्मा निसिन्नात ओतरित्वा पानीयं पिबताति आह, पाण्यातून तो बाहेर येऊन त्याचं शरीर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की अरे तुम्ही असे का बसलेले आहे, पाण्यात उतरा आणि पाणी प्या. तेव्हा बोधिसत्व अथनं बोधिसत्व पुच्छी त्वं इदं निबत्त तकरक्षसोसी. तर बोधिसत्व त्याला विचारतात, तू काय या तलावाचा रक्षण करता आहे का, किंवा तू हे तलाव पजेस केलेला आहे का, असं ते विचारतात. आम हंती, ते म्हणतात हो, मी या तलावाचा रक्षक आहे किंवा माझं पजेशन आहे याच्यावर. त्वं पोखरणी उत्तीर्ण के लभसिती. तर बोधिसत्व त्याला विचारतात, तू काय पाण्यात आम्ही लोक उतरतो तर त्याचा लाभ तुला होतो का, तू त्याला खाऊन टाकतो का? आम लभामी, हो मला त्याचा लाभ होतो. अहं इदोतीन्न अंतम असो सकुनिकं उपादाय न किंची मुच्चामी. तर तो राक्षस म्हणतो की या तलावामध्ये जो कोणी उतरत असेल त्याचे मांस हाडं वगैरे सगळं मी खातो, इव्हन पक्ष्याला पण मी सोडत नाहीये, है ना. सकुनिका म्हणजे पक्षी, त्यांना किंची मुच्चामी म्हणजे त्यांना सुद्धा सोडत नाही. तुम्ही पी सभ्य खादी सामिते, मी तुम्हाला सगळ्यांना खाईल, असं तो जल राक्षस बोधिसत्वाला म्हणतोय. नेक्स्ट. तर न मयंग आत्तानं तुयं खादी तू तस्सामाती, मी तुला खाऊ देणार नाही. ठीक आहे, आम्ही तुला खाऊ देणार नाही असं बोधिसत्व चॅलेंज करतात. पाणीयं पण पिविसताती, आम्ही तर पाणी पिऊ पण तुला खाऊ देणार नाही. मग तो म्हणतो आम पानीय पिविसाम नच ते वसंग गमी सामाती, आता कथं पानीय पिविसताती. जर तू पाण्यात उतरणार नाही तर तू पाणी कसं पिशील? की पण त्वं मह्यासी ओतरी त्वा पिवंसती, पाण्यात न उतरता तू कसं पाणी पिऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं. मह्यही अनुतरित्वा असिती सहस्स अनिपी एकमेकं नळदंडकं गहेत्वा उपलनाळेन उदकं पिवंता विय तव पोखरण्या पानीयं पिविसामा. बोधिसत्व काय म्हणतात? मयंपी अनुतरित्वा म्हणजे तलावात आम्ही न उतरता 80,000 जे वानर आहेत, एकम एक प्रत्येकी नळदंडकं गहेत्वा, कमळाचे देठ घेऊन, उपला नाळेनं उदकं पिवंता, या उपल म्हणजे कमळाचे जे नाळ जे आहे त्याने पाणी पिऊ. विय तव पोखरण्या पाणी पिऊ, या पोखरणीचं आम्ही कमळाच्या देठाने
त्या नळेने पाणी पिऊ एक एक करून, असं ते सांगतात. एवं नो त्वं खादितुम न शक्यसती. एकदम त्यामुळे म्हणजे आम्ही तर तलावात उतरणार नाही, त्यामुळे तू आम्हाला खाऊ शकणार नाही. एतम अथ विदित्वा सत्था संबुद्ध होत्वा इमिस्वा गाथाय पुरीम पद द्वयंग आभासी. पुढे ती गाथा आलेली आहे. ठीक आहे. हे बघा चित्र जे बघा, तो जलराक्षस दाखवलेला आहे, वानर दाखवलेले आहेत आणि असे परदेशी लोकांनी, फॉरेनर्सनी खूप काम केलेले, पेंटिंग काढलेले आहेत किंवा काय. नेक्स्ट. तर या जातकामधली जी गाथा आहे, दिस्वा पदमा अनुत्तीर्ण, मी जी सुरुवातीला सांगितली होती, तर म्हणजे खाली जाणारे पद दिसतात पण परतीला पद दिसत नाहीये. नळेनं वारी पिसामा. मी काय करेल, म्हणजे गाथेमध्ये त्या राक्षसाला सांगितलं, नळेनं वारी पिसामा, मी या नळीने पाणी पिईन, कमळाच्या देठाने पाणी पिईन, न एव मग त्वं वदिससीति, तू मला खाऊ शकणार नाही, आम्हाला खाऊ शकणार नाही. अशी ती गाथा आहे 20 नंबरची. नेक्स्ट. तसा अर्थो, म्हणजे आता या गाथेचा अर्थ बुद्धघोष देतात की भिक्कवे सो कपी राजा तसा पोखरणिया एकंपी उत्तीर्ण पदं नादस उतरितं पण उत्तीर्ण पद येऊन. ते तर आपण बघितलेलं आहे की त्यांनी उतरताना पावलाचे ठसे बघितले, चढताना दिसले नाही. एवं दिसवा पदं अनुत्तीर्ण दिसवानं उतरितं पदं, त्याचा अर्थ सांगितलेला आहे त्यांनी. आणि अध्यायं पोखरणी अमनुष्य परिग्ग हिता ती नत्वा तेन सती सल्लपंतो परिसो आह नळेन वारी पिसामा, मी नळेनं पाणी पिईल असं त्यांनी सांगितलं. तसा अर्थो मयतमं पोखरणीय नळेन पाणी पिविसाम्य पुन्हा महासत्व हवं, न एवं मग त्वं वदिसती, तू मला खाऊ शकणार नाही. ठीक आहे. एव नळेनं पाणी पिवंत सपरिसंपी मग त्वं न एव वदिससीति अर्थो. अर्थात बुद्धघोषाने ही जी गाथा सांगितली त्याचा अर्थ तर तुम्हाला सांगितलेलाच आहे, पण बुद्धघोष ची एक पद्धत आहे की ते गाथेचा अर्थ अनेक संदर्भ देऊन ते आपल्याला समजून सांगतात. त्यासाठी मी हे अर्थ तुम्हाला पीपीटीवर ठेवलेला आहे. अर्थ तर मी आधी सांगितलेलाच आहे. एवंच पण वातवा बोधिसत्व, म्हणजे असं म्हटली गाथा की मी पाणी तर पिईल आणि पाण्यात उतरणार नाही, तू आम्हाला खाऊ शकणार नाही, असं चॅलेंज केलं बोधिसत्वाने. एवंच पण वातवा बोधिसत्व एक नळदंडक आहारा पेतवा. तेव्हा बोधिसत्वाने काय केलं, एक नळदंडक आहारा पेतवा, म्हणजे त्या कमळाचा जो देठ आहे ते आणून, एक महत्वाचं आहे पारमियो आवज्जेत्वा. आपल्याला माहित आहे की बोधिसत्वाने अनेक पारमिता पूर्ण केलेल्या आहे ना, तर ज्या आधीच्या पारमिता त्यांनी पूर्ण केल्या असेल त्याच्या बळावर आवज्जेता, म्हणजे त्याच्यावर काय केलं, ध्यान केलं, कॉन्सन्ट्रेशन केलं की मी जे पूर्वी ज्या मी पारमी केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत, तर त्याच्या बळावर सच्चक्रियांकत्वा, त्याला सच्चक्रिया म्हणतात. म्हणजे जेव्हा बुद्ध किंवा बोधिसत्व अधिष्ठान करतात ना की मला हे पाहिजे किंवा हे व्हायला पाहिजे, तर अशा वेळेस काय, कशाच्या बळावर ते व्हायला पाहिजे, मग शील गुणाच्या, बुद्ध गुणाच्या किंवा पारमिता गुणाच्या, है ना, या हे गुण ध्यानात धरून सच्ची क्रिया करावं लागते. कोणीही सच्ची क्रिया करू शकत नाही. म्हणजे तुम्ही आम्ही करू शकतो जर काही पुण्य केलं असेल, मनापासून केलं असेल, त्याचा इफेक्ट जो राहील तो राहील. पण आपण बोधिसत्वाचा विचार करतोय की बोधिसत्वाने अशा अनेक सच्ची क्रिया केलेल्या आहे, आपल्याला पुढे येणारच आहे, लवकरच येणार आहे. अनेक कथांमध्ये सच्ची क्रियाबद्दल आपल्याला माहिती मिळते. तर हा सच्ची क्रियाचा जो सिक्वेन्स आहे ना, तो लक्षात ठेवायला पाहिजे. आता सच्ची क्रियांकत्वा, ठीक आहे, म्हणजे पारमेय आवज्जेत्वा, पारमीला ध्यान करून, सच्ची क्रियांकत्वा, सच्ची क्रिया करून, मुखेन धमी नळो अंतो किंची गठ्ठी असेसेत्वा सब्बा थक एवं सुसिर औसी. तर काय केलं त्यांनी, नळी घेतली कमळाची ती आणि ध्यान केलं आणि सच्ची क्रिया केली आणि ती नळीमध्ये अशी फूक मारली, ठीक आहे, आणि असं सांगितलं की ही नळी पोकळ हो, आणि मग ती पोकळ झाली. इमिना नियामेन अपरंपी अपरंपी आहारा पेत्वा मुखेन धमित्वा अदासी. तर मग सगळ्याच नळ्या ज्या आहेत तिथे त्या पोकळ झाल्या. एवं संतेपी न सक्का निठा पेतू तस्मा एवं न गहेत. नेक्स्ट.
बोधिसत्वपण इमं पोखरणी परिवारेत्वा जाता सभ्येपी नळा एक छिंदा होतू अधिष्ठासी. म्हणजे बोधिसत्वानं जे अधिष्ठान केलं होतं की या कमळाचे सगळे देठ जे आहेत ते पोकळ व्हावेत, आणि त्या कशाच्या बळावर, पारमिताच्या बळावर त्यांनी सच्ची क्रिया केली आणि तिथले सगळे पोकळ झाले ते कमळाचे देठ. बोधिसत्तांना ही हित उपचारस महंताय अधिष्ठान संमिजते. तर बोधिसत्व अनेकांच्या हितासाठी असे असे अधिष्ठान करत असतात, सच्ची क्रिया करत असतात. ततोपठाय तेव्हापासून सभ्येपी तंग पोखरणी परिवारेत्वा उठित नळा एक छिद्दा जातो. तेव्हापासून म्हणजे ते जे कमळाचे देठ होते तेच नाही, याच्या पुढे सुद्धा ते कमळाचे देठ जे पोकळच राहिले. आणि इमस्मी ही कप्पे चत्तारी कपठीय पटिहारी यांनी नाम. खूप महत्वाचं आहे, जरा ध्यान देऊ नाही का. हे जे अधिष्ठान करतात बोधिसत्व किंवा सच्ची क्रिया करतात, तर त्याचा जो प्रभाव असतो, ठीक आहे, आता यांनी सच्ची क्रिया केली की सगळे कमळाचे देठ पोकळ होत. तर हा जो प्रभाव आहे बोधिसत्वाचा किंवा बुद्धाचा, तो एक कल्पभर राहतो. हे बऱ्याच वेळा आपल्याला दिसेल पुढेही. तर हे एक महत्वाचा आपल्याला मेसेज दिलेला आहे या सध्या. आणि त्यांनी सांगितलंय इमस्मी ही कप्पे. आता या कप्पात, या कल्पामध्ये, म्हणजे आता सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले ना, तर हा जो काही कल्प असेल या कल्पामध्ये चत्तारी कपटीय पाटिहारी आणि नाम, या कल्पामधले 4 चमत्कार म्हणू किंवा हे जे सच्ची क्रियाचे परिणाम आपल्याला दिसतात. चत्तारी 4 कोणते ते पुढे दाखवलेले आहेत. कथमाने चत्तारी चंदे ससलखनं सकलंपी इमं कप्पठस्सती. हे समजलं कोणाला? चंदे ससलखन, आपल्याला चंद्रावर पौर्णिमेचा जो चंद्र असतो त्याच्यावर सशाचं चित्र दिसतंय ना, आपण लहानपणापासून बघतोय. तर तो जो चमत्कार आहे किंवा ते अधिष्ठान बोधिसत्वामुळे झालेला आहे. तर आपल्याला ते पुढे येणार आहे सस जातक, म्हणून मी काही तुम्हाला आता सांगत नाही की बोधिसत्व सशाच्या जन्मामध्ये असताना त्यांनी आपला जीवाचं दान करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे दान पारमिताचा एक भाग होता तो. तर त्या सशाचं कौतुक करण्यासाठी सक्क देवराजाने त्याच्या अंगावरून हात फिरवला, त्याचं खूप कौतुक केलं आणि त्यांनी असं सांगितलं की हे कल्पभर चंद्रावर सशाचा चित्र राहील. म्हणजे तुझं सस जातक समजण्यासाठी, तुझी दान पारमिता समजण्यासाठी हे कल्पभर या चंद्रावर नेहमी तुझं आठवण राहील. असं एक खूप इंटरेस्टिंग आहे. विश्वास ठेवणं न ठेवणं हा नंतरचा प्रश्न आहे, पण आपण जातक कथा किंवा बोधिसत्वाच्या किंवा बुद्धाच्या उद्देश आपण ऐकत आहे त्या संदर्भात आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. वट्टक जातके अग्गिनो निबुत्त ठान सकलंपी इमं कप्प अग्गिन झाईसती. तो वट्टक जातक आहे, आता लवकरच येणार आहे आपल्याला. 35 नंबरचा आहे, आता 20 नंबरचे चालू आहे ना जातक. तर 35व जातक आहे वट्टक जातक. खूप इंटरेस्टिंग आहे, एकदम छोटस आहे. तिथे ती सच्ची क्रिया केलेली आहे आणि सच्ची क्रिया असं केलेली आहे की इथे आग नाही लागायला पाहिजे, असं बोधिसत्व पक्षी असताना सच्ची क्रिया केलेली आहे. खूप भावनाशील कथा आहे आणि खूप पॉवरफुल स्टोरी आहे. जेव्हा येईल तेव्हा आपले वक्ते सांगतीलच. तर तेव्हापासून त्या ठिकाणी कधीही आग लागत नाही आणि ती आग तिथे एक कल्पभर लागणार नाही. तर हे वट्टक जातकामध्ये आलेलं आहे 35 नंबरचं. आणि घटिकारा निवेसन ठानं सकलंपी इमं कप्पं अनोवस्यकं ठस्सती. तर घटिकार जे आहे, घटिकार हा जो कश्यप बुद्धाला जो मानणारा त्यावेळेसचा एक उपासक होता, त्याच्या संदर्भात कथा आहे. आणि आपल्याला हे पण दिसतंय मध्यम निकायमध्ये पण 81 नंबरचं सुस्त आहे आणि अनेक ठिकाणी त्याचा संदर्भ येतो. तर त्याला मी फक्त थोडस असं सांगतो की ते खूप दानशूर होते. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे एक नवीनच बघायला मिळालं की म्हणजे बुद्ध कोणाच्या घरात जाऊन स्वतःहून खात नाही, म्हणजे त्यांना भोजन दान केलेलं तरच खातात ते. पण इथं म्हणजे घटिकार जो आहे, एवढं म्हणजे त्यांचं चांगले संबंध होते, इतके चांगले संबंध होते की घटिकार नसला तरी सुद्धा कसं बुद्ध त्यांच्या घरी जायचे आणि खायचे ते काही भोजनदान. तर ते भोजनदानाचाच प्रकार आहे.
पण ती एक विशेष हे होती. ते एकदा बोधिसत्वाला काहीतरी म्हणजे कुटी बांधायची होती आणि कुणीतरी त्याच्या घराची छप्परच काढून नेले, कोणाच्या घटिकाराच्या, आणि हे कुटी बांधायला. जेव्हा मग बुद्धांना कळलं तर त्यांनी मग अधिष्ठान केलं होतं, सच्ची क्रिया केली होती की किती पाऊस आला तरी घटिकाराच्या घरी वर्षा होणार नाही, म्हणून अनवस्सकं असा शब्द आलेला आहे. तो एक चमत्कार आहे किंवा ते एक अधिष्ठान आहे, ते सांगितलं. इमंग पोखरणी परिवारेत्वा. आणि चौथा जो आहे तो आहे, म्हणजे पहिला चंद्रावर सशाचं चित्र, दुसरं त्या वट्टक जातकाप्रमाणे त्या जागेला अग्नी लागणार नाही, तिसरं आहे की वर्षा होणार नाही त्या घटिकाराच्या घरी, आणि चौथं जे आहे उठित नळा सकलंपी इमंग कप्पंग एक छिद्दा भविष्य. तर इथले कमळाचे जे काही देठ असतील ते म्हणजे पोकळ असतील, एकच छिद्र असेल त्याला, असे त्याला या कल्पाचे 4 चमत्कार म्हटलेले आहेत, जो आपल्याला महत्वाचा संदर्भ या अट्टकथेत मिळतो. नेक्स्ट, बोधिसत्व एवं अधिष्ठ हेत्वा एक नळ आदाय निसते. तर मग बोधिसत्वाने काय केलं, एक नळी घेतली, अधिष्ठान केलं, आणि ते एक नळी घेऊन ते पी असिती सहस वानरा एक एक आदाय पोखरणी परिवार येतो निशी दिसो. आणि त्यांनी मग सगळ्यांनी कमळाच्या देठ घेतले आणि ते पी बोधिसत्वस नळेनं अखडित्वा पानीयम पिवन काले सभ्य तीरे निस्सिनावं पिविसू एवं तेही पानीय पिविते दखरक्षसो किंची अलभयत्वा अनत्त मनो सक निवेसन एवं गतो. तर बोधिसत्वपी सपरिवारो अरण्य एव पाविसी. आता बघा, स्ट्रॉ जे म्हणतो ना आपण, स्ट्रॉचा शोध कसा लागला कळते तुम्हाला? कमळाच्या देठाने बोधिसत्वाच्या या अधिष्ठानमुळं, सच्ची क्रियामुळं ते कमळाचा देठ हे झाला, आणि त्यांनी एकात एक ते देठ घालून दुरूनच पाण्यात न उतरता त्यांनी ते पाणी पिलेलं आहे, आणि तो दखरक्षस एवढा म्हणजे एवढा नाराज झाला की तो आपल्या अत्तनो निवेसन गतो, म्हणजे आपल्या जिथं राहत होता ना, म्हणजे पाण्यात, तिथे निघून गेला. बघा, माझं यक्षावर एक लेक्चर झालेलं आहे, यक्ष आणि नागराजावर, आधी पण सांगितलेलं आहे. हे यक्ष जे आहे ना, यांना ज्युरिडिक्शन असते, काही यक्षांना, सगळ्याच नाही, काहींना. तर त्याला अधिकार दिलेले असतात. कुणी वेस्यवन महाराज किंवा कुबेर महाराज, जो चातुर महाराजापैकी एक आहे, आणि ते त्याला अधिकार देतात त्याच्या पुण्य कर्मामुळे, काही सेवा केल्यामुळे, की यात तुला मी हे तलाव देतो, ज्युरिडिक्शन देतो, या ज्युरिडिक्शन मध्ये जर कोणी उतरलं तर तू पाणी पिलं तर त्याला खाण्याचा अधिकार मी तुला देतो. कंडिशन एकच आहे, तो शिलवान नसावा. ठीक आहे, तो शिलवान नसावा, तरच त्या यक्षाला त्याला खाण्याचा अधिकार होता. आणि इथं तर बोधिसत्व शिलवानच होते, तो नंतरचा प्रश्न आहे. पण बोधिसत्वाची पहिया पारमिता किंवा बोधिसत्वाचे जे लॉजिक्स आहे, इंटेलिजन्स आहे, तो किती चांगला दिसतोय की मी म्हणजे त्यांनी ज्युरिडिक्शन ब्रीच नाही केलं बोधिसत्वाने दुरूनच तलावात न उतरता नळीने पाणी पिलं आणि सगळ्या वानराने पाणी पिलं आणि निघून गेले. तर हा जो इंटेलिजन्स आहे बोधिसत्वाचा, पहिया पारमिता, ते अनेक कथामध्ये आपल्याला दिसेल, इथे पण दिसलेलं आहे. म्हणून मग शेवटी, म्हणजे आता ही अतीत कथा झाली. पहिले तर मी सांगितलं होतं की वर्तमान कथेमध्ये ते भिक्खू त्या तिकडे जातात सुई ठेवण्यासाठी, त्यांना ते नळकांड पाहिजे असतं कमळाचं, ते घेतात. मग ते बुद्धांना असंच विचारतात की हे पोकळ काय आहे. मग बुद्ध म्हणतात की हे माझं पहिलेच बळ आहे, पहिलेच पुराण अधिष्ठान आहे. आणि ही ते पचुपन्न होते, ती वर्तमान कथा होती बुद्धकालीन. मग हे वानराची जी कथा सांगितली मी, ही अतीत कथा आहे. आणि नंतर या दोन्ही कथांचे जो मेळ घालतो, तर हा शेवटचा पॅरा आहे या कथेतला, त्याला म्हणतात संबोधन, म्हणजे लिंक बिटवीन 2 स्टोरीज जे आहे ना, ते असं. सथापन इमे सं भिक्कवे नळान एक छिद्द भावो नाम मह्यम एवेतं पुराणक अधिष्ठानंती. म्हणून बुद्ध त्यांना सांगतात की हे माझं आताचं नाही, पूर्वीचं बळ आहे, पूर्वीचं अधिष्ठानाचा परिणाम आहे. इमंग धम्मदेशनं आहारित्वा. मग त्यांनी अशी धम्मदेशना दिल्यावर अनुसंधी घटेत्वा, या दोन्ही स्टोरीज ज्या आहेत, वर्तमान कथा आणि अतीत कथा, याची सांगड घालून जातकं संबोधानेसी, या जातकाचा त्यांनी अर्थ सांगितला. तदा दखरक्षसो देवदत्तो अहोसी. व्हेरी इंटरेस्टिंग. हा देवदत्त जो आहे हा त्या पूर्वजन्मी हा जलराक्षस होता. जो बुद्धाला मारण्याचे त्याने म्हणजे बरेच प्रयत्न केले,
आपल्या त्या कथा येणारच आहे. आणि आताही त्याने प्रयत्न केला, पण किंवा बोधिसत्व कधीही त्याच्या हाती लागलेलं नाही. तर देवदत्त आणि बोधिसत्वाची पहिल्यापासून जे म्हणजे एकमेकावर कुरगुडी करायचं जे होतं, आणि तो विलन म्हणून देवदत्त निगेटिव्ह होता बुद्धाला, बोधिसत्वाला मारण्याचे त्याने बरेच प्रयत्न केले. इथे पण त्याने प्रयत्न केला, पण बोधिसत्व त्याच्या काही हाती लागले नाही. म्हणून तदार दकरखसो देवदत्त होसे. आणि असे ती सहस वानरा बुद्ध परिसा. हा पण आहे ना, बुद्ध परिसा आहे ना, हा शब्द खूप छान आहे. बुद्धाची परिषद, ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला माहित आहे ना, पंचवग्य भिक्खू आले, नंतर अनेक भिक्खू झाले, एक संघ तयार झाला, आणि म्हणजे बरेच अनंत झाले, सोतापन्न झाले, हे आपल्याला माहिती आहे. तर याला बुद्ध परिसा म्हणतात. कारण हे म्हणजे आता काही अशीच बुद्धकालीन जी घटना आहे की अनेक भिक्खू आले, संघात सामील झाले आणि अनंत झाले, एवढं सोपं नाहीये ते. त्यांचे पूर्वजन्मीची जी लिंक होती, जे अट्रॅक्शन होतं, जे म्हणजे त्यांच्या पारमिता किंवा त्यांचे जे पुण्य होते, त्यामुळेच ते बुद्धाच्या वेळेस ते मनुष्य लोकात आले आणि त्यांनी बुद्धाच्या संघात म्हणजे प्रवज्जा घेऊन नंतर ते अनंत वगैरे झाले. तर ही बुद्ध परिसा आहे, लक्षात ठेवा. तर हे 80,000 जे वानर होते पूर्वजन्मीचे, ते यावेळेस 80,000 भिक्खू असतील, असं त्यांनी बुद्ध परिसा म्हणून सांगितलंय. उपाय कुशलोपन म्हणजे उपाय कौशल्य, म्हणजे एखादा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह कसा करायचा, हे बुद्धाचं एक टेक्निक आहे, बोधिसत्वाचं पण टेक्निक आहे. त्याला उपाय कौशल्य म्हटलेलं आहे. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे रिसर्च करायला किंवा इतकं मन प्रसन्न होतं असे उपाय कौशल्य ऐकून, अरे किती चांगलं केलेलं आहे. तर उपाय कुशलोपन कपिराजा अहम एव अहोसी. आणि हा उपाय कौशल्य करणारा जो कपिराजा जो होतो, तो मीच होतो. तर अशी त्यांनी दोन्ही कथेची सांगड घातलेली आहे, आणि अशी ही अट्टकथा आहे, ठीक आहे. आणि आता दुसरी जी अट्टकथा आहे, ती तर इतकी छोटी आहे पण इतकी चांगली आहे की मी अनेक ठिकाणी गेलो की मी हे आवर्जून सांगतो ही कथा. की कुरुंग मीग जातक असं आहे की इथे पण देवदत्ताचा संबंध आलेला आहे. देवदत्ताने बरेच बोधिसत्वाला किंवा बुद्धांना मारायचे बरेच प्रयत्न केले आणि ते अयशस्वी झाले. तर जन्मजन्मीचं वैर कसं होतं ते आपल्याला अनेक अट्टकथामधून दिसतंय, अतीत कथेवरून दिसतंय, आणि कुरुंग मीग जातक वर्णना जे आहे याच्यात सुद्धा आपल्याला तो संदर्भ मिळतो. इथे एक हरण जे आहे ते एका झाडाखाली जात आहे आणि तिथले फळं खात असतो. ते खूप दाट वृक्ष असतो, अनेक फांद्या, अनेक पर्ण असलेलं, अनेक फळं असलेला तो वृक्ष असतो. आणि तिथे एक पुढे आपल्या नियमित वेळेला ते बोधिसत्व जातात, हरण योनीमध्ये असतात आणि तिथे फळ खात असतात. मग एक शिकारी बघतो की अरे हे हरण तर खूप चांगलं आहे, याला मी खाईल म्हणून, ठीक आहे, मी याला खाईल असं म्हणून तो झाडामध्ये लपतो आणि नंतर बोधिसत्वाला मारायसाठी, म्हणजे मिगाला मारायसाठी काय प्रयत्न करतो, आणि बोधिसत्व कसे वाचतात त्यातून. 1 ते 2 पॅराग्राफ आहेत फक्त या कथेच्या, पण इतका महत्वाचा संदेश देतात. आपण त्याचा अनालिसिस करणार आहे. तर अशी ती कथा आहे आणि बघू आपण पीपीटी मार्फत. खूप छोटी कथा आहे पण खूपच चांगली आहे. ज्ञातम कुरुंग साती इदं सत्ता वेळूवने विहार होतो. इथे बोधिसत्व वेळूवनमध्ये विहार करत असताना देवदत्तं आरभ कथेसी. ही कथा कोणाच्या संदर्भात सांगितलेली आहे? देवदत्ताच्या. मी आता तुम्हाला सांगितलं की देवदत्त कसा म्हणजे बोधिसत्वाला मारायचा प्रयत्न करत होता, इथे पण मारायचा. तर देवदत्ताने बुद्धाला मारायचे अनेक प्रयत्न केलेले आहेत आणि बोधिसत्वाला सुद्धा. तर अनेक जातकाच्या वर्तमान कथा पचुपन्न कथेमध्ये त्याचे संदर्भ मिळतात. म्हणून हा पचुपन्न जो भाग आहे ना, तो फार महत्वाचा आहे. एकस्मे हिंग समय धम्मसभाय सन्निपतित्वा भिक्खू आऊसो देवदत्तो तथागतस्स घात अथाय धनुगये पयोजिसी. तुम्हाला माहित आहे की देवदत्तने म्हणजे बुद्धाला मारण्यासाठी कसा प्रयत्न केला, बहुतेकांना माहित असेल. फक्त जे नवीन असतील ना त्यांच्यासाठी मी सांगतो. म्हणजे आधी पहिले पॅराग्राफ वाचून घेतो. आऊसो देवदत्तो तथागतस घात अथाय धनुगये पयोजिसी. म्हणजे धनुग्रह म्हणजे बाणाने मारणारे जे शिपाई असतील ना, त्यांचं प्रयोजन केलं, त्यांना म्हणजे हायर केलं. श्रीलंग पविजी
शिलंग म्हणजे दगड जो फेकला ना पहाडावरून, मोठा दगड फेकला होता यांच्या बुद्धाच्या अंगावर. धनपालंग विसज्जेसी, ठीक आहे. तर हा धनपालंग म्हणजे नालगिरी हत्ती आहे ना, तर त्याचं नाव धनपाल होतं, ठीक आहे. सब्बत थापी दस बलस वदाय परिसक्कती देवदत्तस अवनंग कथेता निषिद्धस. तर भिक्खू संघ जो आहे, म्हणजे बुद्ध येण्याच्या अगोदर ज्या धम्मसभेमध्ये त्यांच्या चर्चा चालतात की बुद्धाने असं केलं, काल असं घटना घडली, त्या भिक्खूनं तसं केलं, त्या उपासकांना किंवा काय ज्या काही गावात घटना घडतात किंवा काय त्याच्यावर ते चर्चा करत असतात. मग बुद्ध येतात आणि म्हणतात काय गप्पा चालू आहे तुमचा, काय विषय आहे तुमच्या गप्पांचा. मग ते सांगतात की आम्ही असं असं गप्पा करत होतो. आणि मग ते म्हणतात आताच नाही, पूर्वी सुद्धा असं असं झालेलं आहे. तर मी त्याच्या आधीच आहे, वेळ म्हणून सांगतो मी तुम्हाला. धनुक आहे पयोजेशी. तर आपल्याला माहित आहे की बिंबिसारचा जो मुलगा होता अजातशत्रू, त्याने आपल्या वडिलाला मारायचा प्रयत्न केला, पण नंतर वडिलाला कळलं, म्हणजे बिंबिसार राजाला, तर कशाला मारतो तू, तर म्हणे मला राज्य पाहिजे, तर राज्य घेऊन टाक म्हणे तू, मला काही गरज नाही राज्य करायची. पण एवढं राज्य देऊनही बिंबिसार राजाने अजातशत्रू म्हणजे पुत्राने त्यांना जेलमध्ये टाकलं, त्याचे हाल हाल करून मारले. फार मोठं म्हणजे प्रकरण आहे ते. आधी तो देवदत्ताच्या सानिध्यात आला, कारण बिंबिसार राजा बुद्धाच्या सानिध्यात होता. मग अजातशत्रू वडिलाच्याच विरोधात गेला, पितेच्याच विरोधात गेला, म्हणजे मग बिंबिसार ज्याला मानतो त्याच्या विरोधात गेला, म्हणजेच बुद्धाच्या विरोधात गेला. आणि देवदत्ताला जवळ केलं त्याने, कोणी अजातशत्रूने. आणि देवदत्ताला तर संघाचा अधिपती बनायचा होता बुद्धाला मारून, आणि म्हणून त्याने बुद्धाला मारण्याचे बरेच प्रयत्न केले, त्यातले तुम्हाला माहिती आहे. हे धनुगय पयोजेसी याच्यात फक्त एकच शब्द आलेला आहे, पण विनयपिटक अट्टकथामध्ये आपल्याला याची सविस्तर माहिती मिळते. तरी मी तुम्हाला 1-2 ते 3 मिनिटात सांगतो की अजातशत्रूचा राजा झाला, ठीक आहे. पण देवदत्त काही म्हणजे संघाचा अधिपती नाही बनू शकला. उलट त्याला संघ फोडावला, म्हणजे संघभेद करून तो अलग गेला काही भिक्खूंना घेऊन. पुढे त्याचे हाल झाले, तो नंतरचा प्रश्न. तर त्यांनी अजातशत्रूला म्हटलं की मला 500 धनुर्धारी जे आहेत ना ते मला दे म्हणून. आणि त्यांनी जे टॉपचे जे एक्सपर्ट आहेत ना, असे 500 जे शिपाई अजातशत्रूच्या टीम मधले, ते याला दिले आपल्या देवदत्ताला. आणि देवदत्ताला सांगितलं, देवदत्ताने काय केलं, त्यातले 500 पैकी सॉर्टिंग करत करत इंटरव्ह्यू घेतला असेल प्रत्येकाचा वेगवेगळा, कोणाला माहिती नाही की 500 जमा केले म्हणून, ठीक आहे. आणि 500 पैकी प्रत्येकाचे काही इंटरव्ह्यू घेतले असतील एका एकाचा, आणि त्यांनी शेवटी 31 लोक जमा केले. 31 त्यातले सॉर्ट करून बाकीच्यांना परत पाठवून दिलं. 31 कारण असं आहे की त्यांनी त्यातल्या एकाला सांगितलं या दिशेने जा, आणि तिकडे बुद्ध बसलेले आहे, त्याला मारून याच दिशेने परत या. तर त्याला काही बुद्ध वगैरे माहित नसेल, कोणी तपस्वी आहे, त्याला मारून ये असं सांगितलं. आणि तो मारेकरीच होता समजून घ्या, अजातशत्रूच्या सैन्यामधला. तर तो गेला आणि म्हणजे त्याला पाठवलं. नंतर आपला देवदत्ताने काय केलं माहितीये का, या 31 मधले 2 लोक पुन्हा सिलेक्ट केले, आणि त्यांना सांगितलं की समोरून जो एक माणूस येईल ना त्याला मारून टाकायचा. म्हणजे या 2 लोकांना माहिती नाही की तो पहिला माणूस जो आहे तो काही खून करून आलेला आहे. त्यांना एवढी सुपारी दिलेली आहे की ते 2 लोक, म्हणजे तो एक माणूस परतीला येईल त्याला मारून टाकायचं. आणि पुढे तिसरं फिल्टर त्यांनी केलं की 4 लोकांना नियुक्त केलं, आणि जे 2 लोक परत येतील त्यांना मारून टाकायचं. आणि नंतर 8 लोक सिलेक्ट केले की समोरून जे 4 लोक परत येतील त्यांना मारून टाकायचं. आणि नंतर 16 लोकांना सांगितलं की समोरून जे 8 लोक येतील ते मारून टाकायचं. म्हणजे आता समजलं का तुम्हाला, पहिला जो मनुष्य जो होता म्हणजे शिपाई, त्याला सांगितलं की जाऊन खून करून ये, आणि बाकीच्याला कोणाला काहीच माहिती नाही, त्यांना फक्त एवढंच काम दिलेलं आहे समोरून जो येणार आहे त्याला मार. आणि मग ते 2 लोकांना सांगितलं की त्या एकाला मार, 4ला सांगितलं 2घाला मार. म्हणजे खराखुनी तुम्हाला सापडणारच नाही, असं खूप चांगलं त्यांनी नियोजन करून ठेवलं होतं. पण जेव्हा तो पहिला मनुष्य जेव्हा गेला तो बुद्धाकडे, आणि मग तो शरण गेला बुद्धाला, बुद्धाचं रूप पाहून वगैरे, आणि त्याने माफी पण मागितली की नाही मी चूक केली, मी तुम्हाला मारायला आलो पण मी तुम्हाला मारू शकत नाही म्हणून. मग तो परत जायला लागला. पण बुद्ध पण एवढे हुशार होते ना, म्हणजे त्यांना सगळं माहिती होतं. तर त्यांनी सांगितलं ज्या दिशेने तू आला त्या दिशेने जाऊ नको, तू समोरच्या दिशेने जा, म्हणजे वेगळ्या मार्गाने जा. आता हा माणूस जो पहिला आहे ज्याला सुपारी मिळाली होती बुद्धांना मारायची, तो दुसऱ्या दिशेने गेला.
आणि नंतर दुसरे दोन जे आहेत त्यांना जे सांगितलं होतं की समोरून एक माणूस येईल तर त्यांना मारून टाक. आता हे दोन लोक वाट बघतात, अरे येणार आहे अजून आला नाही अजून आला नाही. तर ते आपण म्हणतो ना, चल थोडस पुढे जाऊ, आपण थोडस पुढे जाऊ. आणि हे दोन लोक थोडेसे पुढे गेले आणि तो माणूस दिसे ना म्हणून शेवटी बुद्धापर्यंत पोहोचले. बुद्धांना त्यांनी वंदन केलं, कारण त्यांना तर काही म्हणजे ती सुपारी मिळालीच नव्हती बुद्धांना मारण्याची. बुद्धाकडे गेले, त्यांचं दर्शन घेतलं आणि ते परतीला जायला लागले तर बुद्धांनी सांगितलं या दिशेने जाऊ नका, पुढच्या दिशेने जा. असं तर म्हणजे विरुद्ध दिशेला यूज दिलं नाही बुद्धाने, नाहीतर ते सगळ्यांचे मर्डर झाले असते. ठीक आहे. तर असे 2, 4, 8 म्हणजे शेवटची जी 16 जणांची जी टीम होती ते 8 लोकांची वाट बघत बघत बुद्धाजवळ गेले, ते वंदन करून निघून गेले. तर देवदत्ताचा हा प्लॅन फसलेला होता. पण मर्डर कसे व्हायचे त्यावेळेस, खून कशी व्हायचे, किती म्हणजे फिल्टर लावायचे, किती बफर असायचे म्हणजे आळ येऊ नये म्हणून. तर हे पण आपल्याला जातक अट्टाकथामधून खूप सविस्तर माहिती मिळते, व्हेरी इंटरेस्टिंग. तर त्यात त्यांनी म्हणून म्हटलेलं आहे की घातना अथाय धनुग हे पयोजेसी. या एवढ्या जातकाने तुम्हाला काही कळणार नाही या शब्दाचा अर्थ. हे तुम्हाला अनेक ठिकाणी तो संदर्भ मिळाल्यावरच तुम्ही ते समजू शकता. म्हणून खूप चौफेर वाचनाची गरज आहे आपल्याला. ठीक आहे. शीलं अपविजेते, तर माहिती आहे तुम्हाला, शिला फेकली होती आपल्या बोधिसत्वाच्या अंगावर, पण ती काही लागली नाही त्यांना. आणि नंतर धनपालन विसर्जेसी, धनपाल हत्ती जो आहे तो नालगिरीचा, तो बुद्धाच्या अंगावर सोडला होता. आणि बऱ्याच वेळा मी सांगतो की म्हणजे धम्मपद अट्टाकथामध्ये झालेली ही कथा की तो हत्ती जे आहेत, काही ट्रेंड एलिफंट्स असतात, म्हणजे त्यांना प्रशिक्षित हत्ती जे असतात त्यांना म्हणजे युद्धात लढण्याचं किंवा समोरच्याला मारून टाकण्याचं, क्रश करण्याचं किंवा राजसवारी जी आहे ना ते करण्याचे, असे वेगवेगळे कामं हत्तीला दिल्या जातात. आणि हत्तीचा फार मोठा समूह त्या राजाच्या अखत्यारीत असतो. तर हे क्रश करणारे, एखाद्याला खुनाची शिक्षा द्यायची असेल तर हत्तीचा ते उपयोग करायचे. आणि हा हत्ती जो आहे याला उग्र बनवण्यासाठी त्याला म्हणजे दारू पाजायचे. तर याच्याबद्दल धम्मपद अट्टाकथामध्ये सांगितलं की त्याला एक घडा दारू पाजायचे, माहित आहे, एक घडा दारू पाजायची त्याला रोज, त्याला मदमस्त करण्यासाठी. आणि ज्या दिवशी बुद्धाला मारण्यासाठी त्या धनपाल किंवा नालगिरी हत्तीला पाठवलं तेव्हा 4 गडे त्याला पाजले होते आणि अति मदमस्त केलं होतं त्या हत्तीला. तर म्हणजे खूप उग्र बनण्यासाठी. तर असे फार महत्वाचे संदर्भ आपल्याला धम्मपद अट्टाकथामध्ये मिळाले, जे की इथं एकच शब्द आलेला आहे, धनपालन विसर्जेसी. तर कधी कधी एखाद्या संदर्भ डिटेल मध्ये सांगितला जातो, कधी कधी असं शॉर्ट मध्ये सांगितला जातो. ते तसं तुम्ही एवढीशी कथा वाचली तर तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही इतर हे वाचत नाही. ठीक आहे. नेक्स्ट. सत्था आगंता पंच पयत आसने निसिन्नो, म्हणजे त्यांना जे आसन जे ठेवलेलं होतं बुद्धाचं तिथे बसले आणि काय नु अथ भिक्कवे इतरही कथाय सन्निसीनाती पुची, म्हणजे त्यांनी यांना विचारलं भिक्कूंना, काय भिक्कूनो, काय गप्पा चालू आहे तुमच्या. ही खूप म्हणजे टिपिकल स्टाईल आहे बुद्धाची, अनेक जातकामध्ये दिसते ती. भन्ते देवदत्तो तुम्हाकं वदाय परिसक्कती तस्स अगुण कथाय सन्निसींना माती. तर आम्ही या देवदत्ताचे अगुण जे आहे तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, जे अगुण आहे ते मी तुम्हाला त्याच्याबद्दल आमची चर्चा चालू आहे. नेक्स्ट. सत्ता. तेव्हा मग बुद्ध म्हणतात न भिक्कवे, भिक्कूंनो, देवदत्तो इदानेव मम वधाय परिसक्कते, म्हणजे याच जन्मात त्याने मला मारण्याचे प्रयत्न केले नाही, पुब्बेपी, पूर्वी सुद्धा मम वधाय, माझा वध करण्यासाठी परिसक्के एव म्हणजे तसे प्रयत्न केले. नच पण मग वधितून असख्यती वत्वा अतितंग आहारे, पण तो माझा वध करू शकला नाही, एवढं बोलून अतितंग आहारे, अतित कथा त्यांनी सांगितली. नेक्स्ट. आता ही छोटीशी अट्टकथा आहे, खूप चांगली आहे बघा. अतिते वाराणसी आहे. ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते बोधिसत्तो कुरुंग मेघो हुत्वा एकस्मिन अरय आयतने फलाने खादंतो वसती. आता बोधिसत्व आहे, मृगाच्या योनीमध्ये जन्म झाला त्यांचा, आणि त्यांनी तो अरण्यात राहत असताना एका झाडाचे, अरण्यातल्या एका झाडाचे फळ खाऊन राहत होते. सो एकस्मिक आले फलसंपन्ने
सेपन्नी रुखे सेपन्नी फलाने खादती. एकदा आहे ना ते खूप पर्ण, खूप फांद्या, खूप फळं असणारा दाट वृक्ष होता, त्याची ते फळं खात होते. ठीक आहे, पुढे. आता ते रोज आहे ना, हे प्राण्यांचं असतं की ते एका विशिष्ट वेळेस किंवा एका विशिष्ट त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो, जिकडे खायला प्यायला असतात, त्यांचे टाइम टेबल ठरलेले असतात आणि त्यावेळेस ते जात असतात. हे म्हणजे तुम्ही म्हणजे प्राणी कोणतेही बघा, पशु पक्षी बघा, म्हणजे साप किडे मकोडे पण आहे ना, यांचे टाइम ठरलेले असतात, कधी बाहेर निघायचं, कधी पाणी प्यायचं, कधी शिकार करायची, त्यांच्या त्यांच्या कायेनुसार. अथिको गामवासी अठ्ठक लुद्धको फलरुक्ख मुलेसु मिगानं पदानी उपधारित्वा उपरी रुखे अट्टकं बंदित्वा तत्थ निषिदित्वा फलानी खादितुं आगत आगते मेघे सत्तिया विजित्वा तेसंग मसंग विक्किनेतो जीविकं कप्पेती. तर त्या गावातला जो एक लुद्धको म्हणजे शिकारी जो आहे, तो जे आहे ना, म्हणजे असं हरणाच्या शिकार करायचे, हे जे फळं वगैरे खाणारे जे हरण आहेत, त्यांना कोण कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं माहिती करून तो त्याचा शिकार करायचा आणि तेसंग मसंग विक्की नेतो, त्याचं ते मांस विकून जीविकं कप्पेती म्हणजे उदरनिर्वाह करायचा. नेक्स्ट. सो एक दिवस एकदा तस्मे रुक्ख मुले, त्या वृक्षाच्या पायथ्याशी मुळाशी बोधिसत्तस पद वळंजा दिसवा तस्मे से पन्नी रुख्य अठ्ठकं बंदित्वा पातो भुजित्वा सत्ती आदाय वनं पविसित्वा तंग वृक्ष आरोहित्वा अठ्ठके निषेधी. तर त्यांनी बघितलं की अरे या वृक्षाकडे एक मेघ येतो, म्हणजे एक हरण येत आहे. त्यांनी त्याचे ते पावलाचे ठसे बघितले आणि त्यांनी सांगितलं की मी आता या हरणाला मी पकडेल, त्याचा शिकार करेल. म्हणून तो काय करतो की तिथे त्या हरणा म्हणजे त्या झाडाच्या खाली तो ट्रॅप लावतो, ते बंधन लावतो तिथे आणि नंतर सकाळीच उठून त्या झाडाच्या वृक्षाच्या वर फांदीवर लपून राहतो आणि ते एवढं म्हणजे दाट वृक्ष असतो तो की बाहेरच्याला कोणालाही तो शिकारी दिसू शकत नव्हता. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. हा, एकच पॅराग्राफ आहे. बोधिसत्वपी पातो वसन ठाणा निखमित्वा. आता बोधिसत्व नेहमीच्या वेळेनुसार म्हणजे पातो म्हणजे अर्ली मॉर्निंग, सकाळीच, वसन ठाणं निखमित्वा, जिथे ते राहत होते तिथून निघून से पन्नी फलाने खादी सामिती, त्या झाडाचे फळं खाण्यासाठी आगमतं वृक्षमूलं सहसाव अपविसित्वा कदाचि अट्ठक लुद्धक वृक्षेषु अट्ठकं बंदती अथिनोखो एव रूपो उपदवती परिगन्नहतो बाहेरतो अठ्ठासे. याचा अर्थ असा आहे की सगळेच प्राणी म्हणजे बोधिसत्व जेव्हा काही खायचं असेल किंवा पाणी प्यायचं असेल तर काही धोका आहे का आजूबाजूला, कोणी शिकार करतो का, किंवा कोणता प्राणी आपल्यावर हल्ला करू शकतो का, त्याचा ते विचार करायचे. म्हणून ते आजूबाजूला बघायचे, म्हणजे लगेच पटकन गेले आणि फळं खायचे असं नव्हते करत ते. आणि ते त्या पय्या पारमिताच आहे, ते ना प्रज्ञेचं लक्षण आहे, ते करायचे. आणि नंतर म्हणजे सगळेच प्राणी, सगळेच पशु पक्षी असे करतात. बघा, म्हणजे कावळा पण असेल किंवा पक्षी असेल, तुम्ही त्यांना काही खायला दिलं तर ते एकदम खायला येत नाही. आपल्यापासून काही धोका आहे का, इतरापासून काही धोका आहे का ते बघत असो. ते प्राणी मात्राचं वैशिष्ट्य आहे, ते अभ्यासण्यासारखं आहे. आणि म्हणून बोधिसत्व सुद्धा काही धोका आहे का ते बघायला लागले. नेक्स्ट. लुद्धकोपी बोधिसत्तस अन आगमन भावज्ञात्वा अट्टके निसिनो से पन्नी फलाने खिपित्वा तस्स पुरतो पातोस. आता काय झालं, बोधिसत्व त्या झाडाकडे येणार आहेत म्हणजे फळं खायला, पण त्यांना थोडासा धोका जाणवला. नक्की काय ते कळलं नाही आणि त्यांना असं वाटलं की काहीतरी धोका आहे म्हणून, तर ते पुढे नाही यायला लागले बोधिसत्व. ठीक आहे. तर अन आगमन भावज्ञात्वा, आणि तो शिकारी आहे ना त्या झाडाच्या फांदीमधून बोधिसत्वाकडे बघत होता. आलं हरण, अरे थोडस पुढे आलं, अरे पण ते थांबलंय, अजून पुढे येऊन नाही राहिलं, असं तो विचार करत होता. मग त्यांनी काय केलं की त्यांनी त्या शिकाऱ्याने काय केलं, त्या हरणाला अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी त्या झाडाची फळं आहे ना फांदीतून, त्या पानातून त्या हरणाच्या दिशेकडे फेकले. ठीक आहे. से पन्नी फलाने खेपित्वा तसं पुरतो पातोसी. तर त्या हरणाच्या पुढे त्या झाडाच्या फांदीतून फेकलं त्याने. तेव्हा बोधिसत्व काय म्हणतात माहितीये, इमानी फलानी आगंत्वा मह्य पुरतो पतंती अथि नोखो उपरी
लुद्धकवती पुन्हा पुन्हा ओलोकेंतो लुद्धकन दिसवा अपसंतो विय हुत्वा अभो रुक्ख पुब्बे त्वं ओलंबकं चारेंतो विय उजुकम एवं फलानी पातिसे. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे आता शिकारी त्याला आकर्षित करण्यासाठी फळ फेकायला लागला, तर बोधिसत्वानं बघितलं, अरे फळ तर वेगळ्याच दिशेने येत आहे, हे असे तर फळ कधी पडत नाहीये. मग तो काय म्हणतात माहित आहे का, त्यांना वाटलं की नक्कीच शिकारी इथं लपलेला आहे आणि तो आपल्याकडे फळ फेकत आहे. म्हणून बोधिसत्व काय म्हणतात, अभो रुक्ख पुब्बे त्वं ओलंबकं चोरेतो वियं उजुकं एवं फलानी पातेसे. हे वृक्षा, तुझे पूर्वी तुझे झाडाची फळं जेव्हा पडताना वरून खालच्या दिशेने पडत होती, अज्जपन ते रुखदम्म परिचतो एवं तया रुखदम्मे परिचते अहंपी अयं रुख मूलं उपसंकृत्वा मयं आहारी परिये सामिती वत्वा इमंगा. तर बोधिसत्वाने काय म्हटलं, हे जी वृक्षाची फळं आहेत, वृक्षाला म्हणतात ते, म्हणजे वृक्षाला म्हणतात म्हणजे ते बरोबर त्या शिकाऱ्यालाच म्हणतात असं, की हे वृक्ष नियम किंवा निसर्ग नियम असा आहे की वरून पडलेली फळं ही खालच्या दिशेने पळतात, पण तुझे जे फळं आहे तर ते तर वेगळ्याच दिशेने पळतात. तर तू जे आहे रुखधम्म पाळलेला नाही, वृक्ष धर्म तू पाळलेला नाही, त्यामुळं मी तुझे फळं खाणार नाही. नेक्स्ट. आणि नंतर हे गाणं आपलं ही कथा म्हटलेली आहे. हे बघा, हे चित्र जे आहे ना, हे हरण आहे म्हणजे बोधिसत्व आहे, आणि त्या तो एक भाला फेकलेला दिसतो, तिकडे दिसतो, म्हणजे तो शिकारी त्या झाडातून ते भाला फेकताना दाखवलेला आहे. तर एवढं असलं तर समजायचं की हे कुरुंगमिग जातक आहे. नेक्स्ट. ज्ञातमेतं कुरुंग कसं यंग त्वंग सेपन्नी सेयासी अयंग सेपन्नी गच्छामी. तर म्हणजे हे जे झाड आहे किंवा हे हा वृक्ष धर्म तू पाळत नाही, आणि तू वृक्ष धर्म पाळला नाही म्हणून मी तुझे फळ जे आहे ते मी तुझे फळ खाणार नाही, तुझे फळ मला आवडणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तर म्हणजे तथ ज्ञातं ती पाकटं जातं एतं ती, म्हणजे मी सांगितलं ना बुद्धघोष, मग त्या गाथेचा अर्थ सांगतात. तर या ते म्हणतात की हे जे कुरुंग जे आहे, म्हणजे यांनी जाणलेलं आहे, या मेघाने जाणलेलं आहे की एक शिकारी तिथं लपलेला आहे आणि तो वेगळ्या दिशेनं फळ फेकत आहे मला आकर्षित करण्याला, आणि तो मला फसवायचा प्रयत्न करत आहे, पण त्या वृक्षाने वृक्ष नियम पाळला नाही, म्हणून मी तव फलं रुच्यती न रुच्यती असं त्याचा अर्थ आहे. तिठत्वं तू तिथे जा, अहं अयतं गच्ची सामेती अगमासी. आणि बोधिसत्व हरीन त्या वृक्ष नियम पाळला नाही म्हणून मी दुसरीकडे जाईल फळ खाईल. अत्यंत महत्वाचा संदेश आहे, मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. नेक्स्ट. अतस्स लुद्धको अठ्ठके निसिन्नोव सत्ती खिपित्वा गच्छ विरुद्धो दानिमिती आहा. तर जेव्हा बोधिसत्वाचे वाक्य ऐकून आणि बोधिसत्व जवळ येत नाही, ते हरण जवळ येत नाही म्हणून याला खूप राग आला, त्याला हा विरुद्धो हे झाला, आणि त्याने काय केलं, भाला फेकून त्या हरणाकडे मारला पाहिजे त्याने. बोधिसत्व निवर्तिता थितो आहा. आणि बोधिसत्व म्हणजे परतीलाच होते, म्हणजे रिव्हर्सला चालले होते ते. म्हणजे अभोपूर्वीस इदानिसी किंचापी मग विरुद्धो अठ्ठपन महानिरय 16 उसद निरय पंचविध बंधन आदिनीच कम्मकारांनी अविरुद्धो ये वासिती. म्हणजे हे तू जे काम करत आहे तर तुला आहे ना महानिरयामध्येच तुझा जन्म होणार आहे आणि सगळ्या बंधनामध्ये तू अडकणार आहे, असं थोडक्यात त्यांनी सांगितलं. एवंजपन वात्वा पलायित्वा यथारुची गतो. तिथून त्या हरणाने पळून यथारुची गतो म्हणजे जसं पाहिजे, जिकडे पाहिजे त्याला तिकडे गेले. लोद्धोपी उतरित्वा. तर मग तो शिकारी तो सुद्धा झाडाखालून उतरून यथारुची गतो, म्हणजे ती शिकार त्याला करायला मिळाले नाही. सत्ताफी न भिक्कवे देव दत्तो इदानं एव मम वदाय परिसक्कती पुब्बेपी परिसक्य एव न समवदितु असक्की. आणि मग मी म्हटलं ना, कथेच्या शेवटी अतीत कथा सांगितल्यावर वर्तमान कथा आणि अतीत कथा याचा सांगड घालतात बुद्ध, आणि ते सांगतात की ही जी बोधी म्हणजे देवदत्ताने आताच नाही, पूर्वी सुद्धा मला मारण्याचे बरेच प्रयत्न केले, पण तो त्यात यशस्वी झाला नाही. इमंग धम्म देसना आहारित्वा. हे नेहमीच वाक्य मिळतं आपल्याला एंड मध्ये, संबोधानमध्ये. इम धम्म देसना आहारित्वा अनुसंधी घटवेता जातकं समुधानेसी, असं त्याचं
एक फ्रेज आहे नेहमीची, या दोन्ही कथाची त्यांनी सांगड घालून या जातक समजून सांगितलं. तदा अठ्ठकल उद्धको देवदत्तो अहोसी. त्यावेळेस जो शिकारी जो होता तो देवदत्त होता. कुरुंग मिगोपन हम एव अहोसी. त्यावेळेस मी कुरुंगमेघ होतो, अशी ही अट्टकथा आहे. आता म्हणजे ही अट्टकथा पुन्हा मी 1 मिनिटात सांगतो तुम्हाला की काय आहे की तो शिकारी जो आहे त्या झाडाकडे गेला, लपून राहिला आणि त्या हरणाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी काय केलं, फळं फेकले. आणि हरणाने काय म्हटलं की हे वृक्षा नियम असा आहे, निसर्ग नियम असा आहे की वरून पडलेली फळं खालच्या दिशेने जातात. तू तर वेगळ्या दिशेने तुझे फळं येत आहे. वृक्षाला म्हणतो तू, म्हणजे शिकाऱ्याला. आणि म्हणून तू निसर्ग नियम पाळला नाही, तू वृक्ष नियम पाळला नाही, म्हणून मी तुझे फळं खाणार नाही. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. आता मी हे दैनंदिन जीवनात कसं उपयोगात आणायचं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो की इथे काय, एक हरण आहे आणि एक शिकारी आहे. आपण दैनंदिन जीवनात अशी शिकारी आपल्याला सापडतात का? नक्कीच सापडतात, जर तुम्ही थोडस मन लावून प्रयत्न केला तर. कसे सापडतात बघा. तुम्हाला मी नोकरी लावून देतो, माझी ओळखी आहे, तुम्ही एवढे पैसे द्या, मी तुमची बदली करून देतो, मी तुमची सोयरीक जुळवून देतो, तुमचं प्रमोशन करून देतो, बदली करून देतो, तुम्हाला स्वस्तात घर मिळवून देतो, प्लॉट मिळवून देतो. असे अनेक लोक तुमच्याकडे अप्रोच होत असतात आणि ते तुम्हाला आकर्षित करतात. तर ते एक प्रकारचे शिकारी आहेत. आता मी नोकरीचं नेहमी उदाहरण देतो की नोकरी असेल तर आधी जाहिरात येते वर्तमानपत्रात, मग तुम्ही फॉर्म भरता, नंतर इंटरव्ह्यू होतो, नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला सिलेक्शन लेटर येत आहे, मग तुम्ही जॉईन करता आणि नंतर काय होत आहे, तुम्ही नोकरीला लागता. हा झाला नियम आहे ना, हे रुटीन झालेलं आहे. पण एखादा म्हणतो की तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही किंवा मी सगळं करून घेईल, मी डायरेक्ट जॉईनिंग करा. तर हे तर नियमानुसार झालेलं नाही ना. पण तुम्हाला शॉर्टकट त्यांनी दिलेला आहे, तुम्हाला आमिष दिलेला आहे की तुम्हाला एवढे एवढे पैसे दे, मी तुला करून देतो, आणि तुम्ही त्याला बळी पडता. असे हजारो लोक फसलेले आहेत आणि दरवर्षी फसतच असतात. चिट फंडवाल्या कंपन्या ज्या आहेत, फायनान्शियल कंपन्या असतात, 2 वर्षात 3 वर्षात पैसे दुप्पट करून देतो. दरवर्षी असे लोक आपल्याला सापडतात दरवर्षी. आणि चिट फंडवाल्या कंपन्या काय करतात, भरपूर पैसे जमा करतात लोकांकडून आणि भरपूर व्याजही देतात सुरुवातीला 2, 4, 6 महिने, आणि एक बऱ्यापैकी रक्कम जमा झाली आणि हेच लोक प्रचार करतात, बळी पडणारेच प्रचार करतात की अरे याच्यात पैसे गुंतवा, मला एवढं व्याज मिळालं, माझा एवढा फायदा झाला, असं तेच सांगतात. आणि त्यामुळं अनेक लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आणि हा जो शिकारी आहे चिट फंडवाल्या, तो तुम्हाला फसवतो आणि मग तुम्ही ओरडत पोलीस स्टेशनला जाता, ते पैसे कधीही परत मिळत नाही. तर तो एक शिकारीच झालेला आहे ना. जेव्हा नॅशनलाइज बँक 7, 8, 9% व्याज देतात किंवा 10% कुठे काही बँका व्याज देतात, तर तुम्हाला 20%, 18% का देईल कोणी? म्हणजे 3 वर्षात जर पैसे दुप्पट करत असेल तर नक्कीच त्यामागं काळा वेरा आहे. आणि तेवढं त्याचं प्रॉफिट आहे का? एवढे पैसे तो देऊ शकतो का की तो म्हणजे एवढं प्रॉफिट तो कमवतो का, एवढा बिझनेस तो करतो का की नाही? तो तर फक्त 4 लोकांचे पैसे घेऊन दुसऱ्याला पास ऑन करत राहतो. इकडचे पैसे आले की काही स्वतः घेतो, थोडेसे तिकडे देतो आणि समोरच्याला वाटतं की मला हे केलेलं आहे. अशा अनेक चिट फंडवाल्या कंपन्या आहेत, फायनान्शियल कंपन्या आहेत. यांच्यापासून सावध राहा, असा या आपला कुरुंगमेघ जातकाकडून आपण धडा घेऊ शकतो. नोकरीचं पण सांगितलं, नोकरी लावून देतो, एकदम विश्वास ठेवतो आपण. आणि लग्नाचं तर विचारूच नका, तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव असेल की किती खोटं बोलल्या जातं आणि किती मोठेपणा दाखवून फसवल्या जातं मुला मुलींना. सगळ्याच बाबतीत आहे. प्लॉट, एकच प्लॉट हजारो लोकांना विकलेला असतो आणि नंतर बघतो तर तिथं अतिक्रमण झालेलं असतं किंवा बोगसगिरी झालेली असते. तर जे मार्केट रेट आहे साधारण, त्याच्या मागे पुढे थोडंसं होऊ शकतं, पण एकदम वेगळं जर चित्र असेल तर तुम्ही सावध व्हायला पाहिजे ना. सावध व्हायला पाहिजे की असं का होतं, एवढं व्याज का मिळतंय, हा असा का नोकरी लावतो, किंवा हा मला एवढं आमिष दाखवतो, मग हा स्वतः का त्याचा फायदा उचलत नाही. तर अनेक एजंट असतात बिचारे, नोकरी करतात, त्यांना थोडंसं कमिशनवर काम करतात, पण ते किती मोठं नुकसान करतात समोरच्याचं ते त्यांना माहिती नसतंय. अविद्येमुळे ते होत आहे. आणि असेच शिकारी आपल्याला ठिकठिकाणी मिळतात.
ज्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि या कुरुंगमेघ जातक मला वाटतंय हा फार मोठा संदेश देतो. आणि इथेच मी थांबतो. काही प्रश्न उत्तर असतील तर ठीकच आहे, नाहीतर मी इथे थांबतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल. सर खूप छान हे सांगितले. खूप सुंदररित्या तुम्ही जातक कथा खूप सुंदर समजावून सांगितलं सर. ऐका असंच वाटत होतं. पच्चूपन्न आणि अतीत आणि त्याचं संबोधन करून खूप सुंदर सांगितलं सर. आणि आताच्या काळामध्ये किती गरज आहे आपल्याला की खूप चांगल्याने म्हणजे थोडंसं विचारपूर्वक विचार करून आपल्याला जगावं लागेल. थँक्यू सर, खूप सुंदर. याला अनुसरून कोणाची प्रश्न असतील तर प्लीज आता हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. जय भीम सर. जय भीम, बोला. जय भीम, नमो बुद्धाय. सर तुम्ही दोन्ही जातक फार सुंदर सांगितलं आणि त्याच्यामधला म्हणजे भावार्थही खूप छान होता. आता परंतु जेव्हा आता तुम्ही त्याचं म्हणजे हे सांगितलं की आपल्या या जातक कथांचा संदर्भ आपल्या वास्तविक जीवनामध्ये कसा उपयोगी आहे, तर त्या अनुषंगाने एक मला असं वाटतं की बोधिसत्वांनी जो निसर्ग नियम सांगितला आपल्या शेवटच्या कथेमध्ये की वृक्षाची फळं ही वरून खाली पडतात, परंतु त्यांनी असं पाहिलं की ती फळं त्यांच्याकडे दिशेने येत होती. तर मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये काही शास्त्रीय दृष्टिकोन जर आपण घेतला किंवा आपण त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून या कथेपुढे पाहू शकतो का, की जसं आपण म्हणतो की निसर्ग नियम आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध हा न्यूटनने लावला. त्याने पडलेलं फळ हे खाली पडताना पाहिलं आणि त्या अनुषंगाने त्यांना त्याची कल्पना सुचली. परंतु आता ह्या जातक कथा ह्या इतक्या हजारो वर्षापूर्वीच्या जातक कथा आहेत, तर त्याच्यामध्ये तर बोधिसत्वांनी आपल्याला निसर्ग नियम तर फार आधी सांगितलेला आहे. तर आपण ह्या कथेकडे त्या दृष्टीने पाहू शकतो का, किंवा त्यांना पण समजा त्यांनी जर अभ्यास केला असेल जातक कथांचा तर त्या अनुषंगाने त्यांना त्याची प्रेरणा ह्या जातक कथेतून मिळाली असेल का, असे अनेक प्रश्न पडतात. जरा याबद्दल जरा सांगाल का सर? नाही, मुद्दा खूप चांगला उपस्थित केलेला आहे. म्हणजे काय झालं ना, म्हणजे आपण असं काही म्हणू शकत नाही की बुद्धाने ही जातक कथा वाचली आणि त्यांना गुरुत्वाकर्षणचा शोध लागला असं नाही. पण तुम्ही म्हणजे तो मुद्दा बरोबर सांगितला की बोधिसत्वाने म्हणजे बुद्धाने समजून घेतला तो नियम आधीच सांगितलेला आहे. आणि त्यांना म्हणजे इतकं बारीक ऑब्झर्वेशन होते बुद्धांचे, ते आपल्याला ठिकठिकाणी पुढे दिसणारच आहेत. आणि असं वाटतं अरे बापरे, बुद्ध म्हणजे किती बारीक सारीक गोष्टीचा विचार करायचंय, किती दूरचा विचार करायचंय. आणि म्हणून ना ते कॉस्मॉलॉजी मध्ये सगळ्यात श्रेष्ठ का आहेत बुद्ध, तर तेच कारण आहे ना. म्हणजे महागुरु जे म्हटलं जातं ते त्यासाठी होतं. आता न्यूटनने मला काही वाटत नाही त्यांनी वाचलं असेल, म्हणजे मी खात्री लायक नाही सांगू शकत, पण तसं काही माझ्या वाचनात आलेलं नाही. पण म्हणजे युरोपात म्हणा किंवा पाश्चिमात्य देशात जी औद्योगिक क्रांती झाली, ठीक आहे, त्याच्या मागे तिथली शिक्षण व्यवस्था फार कारणीभूत आहे. म्हणजे तिथे खूप जास्त शिक्षण संस्था किंवा युनिव्हर्सिटीज तयार झाल्या आणि त्याच्यातून अनेक संशोधक तयार झाले आणि नंतर औद्योगिक क्रांती झाली किंवा त्यांनी जगावर राज्य केलं ब्रिटनने वगैरे असं. तर त्यात पाली किंवा बुद्ध साहित्य हे फार उशिरा हे आलेलं आहे. म्हणजे 150 वर्षापूर्वी साधारण पाली साहित्य किंवा बुद्ध साहित्य पाश्चिमात्य देशात गेलं, समजा 250 वर्ष असं. त्यामुळे असं खात्रीलायक सांगता येत नाही, पण मुद्दा चांगला आहे तुमचा. छान, थँक्यू सर. थँक्यू. स्वीटी मॅडम काही विचारायचं आहे का? येस सर. सर, बोधिसत्वाचा उपाय कौशल्य हा गुण प्रज्ञा पारमितामध्ये येतो का? हो हो, प्रज्ञा पारमिताच आहे. म्हणून आपण प्रत्येक जातकामध्ये आपण बघतो ना, कोणती पारमिता म्हणजे ते पूर्ण करत जातात. म्हणजे पूर्ण होत नाही. म्हणजे एक म्हणजे आता दान पारमिता असेल तर लगेच संपली असं नाही होत. असे आपण म्हणतो ना, एखादं गाडगं जे आहे पारमितेचा,
ते भरत भरत जात आहे आणि शेवटी मग पूर्ण भरत आहे असं. तर पय्या पारमिता जी आहे ती तर बोधिसत्वाकडे पहिल्यापासून आहे आणि तेच कारण आहे की त्यात बुद्धांकुर आहे म्हणतो ना आपण, ते बुद्ध बनणार आहे. आणि त्यांना अनेक योनीमधून जाऊन त्यांचे जे कर्मानुसार त्यांनी अनेक जन्म घेतले आणि त्या पारमिता म्हणजे ज्या 10 पारमिता म्हणू आपण मुख्य, त्या पूर्ण करायचा त्यांनी प्रयत्न करत गेले. तर ही आहेच आहे. आणि आपल्याला सच्ची क्रियाबद्दल पण कळलं आपल्याला, ठीक आहे ना. आता पुढच्या ज्या काही कथा आहेत त्यात पण सच्ची क्रिया बद्दल येणार आहे. तर सच्ची क्रिया कशावर करायची? तुम्ही शिलाचं पालन करत असाल तर त्याच्यावर, तुम्ही दान पारमिता तुमची चांगली असेल त्याच्या ताकदीवर, किंवा यांनी जे सांगितलं पारमी जे पूर्ण करतात त्याच्यावर. तर अनेक साधनं किंवा पॉवर जे आहे तुमच्याकडे, जी तुमची ताकद आहे त्याच्या बलावर तुम्ही अधिष्ठान करू शकता, इतरांचं वेलफेअर हे करू शकता, काय म्हणतात त्याला, कल्याण इच्छित करू शकता, इच्छिता. तर हे काही म्हणजे आता बोधिसत्वांचा जेव्हा प्राणी योनीमध्ये जन्म झाला तेव्हा सुद्धा त्यांना उपाय कौशल्य माहित होते, इतर जे प्राणी होते त्यांना नाही माहिती. तसंच मनुष्य जन्मामध्ये पण काही लोकांना उपाय कौशल्य माहित असतात, काहींना नाही माहित असतात. तर बोधिसत्वांना पर्टिक्युलरली कशा प्रकारे हे सुचायचं सगळं? नाही, आता बोधिसत्वाचं म्हणजे त्याची पय्या आता म्हणजे स्ट्रॉंग होती, शिलांचं त्यांचं एक म्हणजे ताकद होती. आणि म्हणजे बोधिसत्वाचं जेव्हा आपण म्हणजे काय म्हणतात अभ्यास करतो तेव्हा बघतात की ते आहे ना आपल्या समूहाचं खूप रक्षण करतात. म्हणजे अनेक आपल्याला पक्षी असतील तर सगळं पक्ष्यांना कसं ते वाचवतात. आणि असं पण झालेलं आहे की पक्षाचे 2 गट पडले, एक बोधिसत्वाचं ऐकणारे आणि बोधिसत्वाचं न ऐकणारे. न ऐकणारे जे आहे ते देवदत्ताच्या गटातले पण असू शकतात आणि त्यांचं कशी हानी झाली. म्हणजे बोधिसत्वानी ऍज अ टीम लीडर म्हणून सगळ्यांना वाचवण्याचा किंवा सगळ्यांना चांगल्या मार्गाने नेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तर ते बोधिसत्वाचे खूप चांगले गुण आहेत. म्हणजे अनेक अट्टकथांमध्ये दिसतं की बोधिसत्वाने त्यांना उपदेश केला, म्हणजे प्राणी असताना किंवा मनुष्य असताना, आणि त्या राजाला, त्या उपासकाला, त्याच्या मित्रांना शिलामध्ये प्रतिष्ठापित केला. असे अनेक संदर्भ मिळतात. तर तो त्यांचा प्रवास आहेच आहे. हॅलो. हा, जय भीम सर. जय भीम. बोला. मी वर्धेवरून तारडे बोलतो. हा, बोला. सर, जे बोधिसत्व बुद्ध व्हायच्या अगोदर सर्व बोधिसत्वच राहतात आणि ते त्यांच्या पारमिता कम्प्लीट करतात. तर आता जे मैत्रेयी बुद्ध येणार आहेत तर ते सुद्धा आता बोधिसत्व असतील का मग? हो, बुद्ध बनेपर्यंत ते बोधिसत्वच असतात ना. आता ते कुठे काय आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपण तेवढं म्हणजे काय म्हणतात त्या लेवलला आपण नाही आहे. बरोबर. म्हणजे हे नाही ना, गॅप नाही आहे. म्हणजे बोधिसत्व जन्म घेत राहतात ना, त्यांचा फक्त बुद्ध होईपर्यंतच तो प्रवास असतो. बुद्ध झाल्यावर मग तो प्रवास संपतो, कारण ते त्यांचं अधिष्ठान असतं की मला बुद्ध बनायचं. हे मग आता सर्वच योनीमध्ये बोधिसत्व राहतात का? आता म्हणजे बुद्धांचे वाक्य आहे, म्हणजे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स जे आहे ना, त्यात त्यांनी सांगितलंय की शुद्धावास देवलोक सोडून, म्हणजे वरचे 5 देवलोक आहेत रूपावचर मधले, ते देवलोक सोडून, म्हणजे 5 देवलोक आहेत ते सोडून मी सगळीकडे संचरण केलेलं आहे, सगळीकडे राहिलेलं आहे, म्हणजे सगळीकडे जन्म घेतलेला आहे, असं बुद्ध. 5 सोडून सगळीकडे गेलेले आहेत ते, असं त्याचा अर्थ होतो. 2-3 सूत्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. ते 5 मध्ये का नाही जन्म घेतला, तर तिथे जे देवलोक असतात ते अनागामी असतात, म्हणजे त्यांचा शेवटचा जन्म असतो त्या देवलोकांचा, शुद्धावास देवलोकांचा. त्यामुळे ते तिथूनच अनंत होणार आहे, नवीन जन्म घेणार नाही. जर बोधिसत्व तिथे गेले असते तर तिथूनच ते अनागामी पासून अनंत झाले असते आणि संपलं असतं, ते बुद्ध नसते बनू शकते. म्हणून डेलिबरेटली म्हणू किंवा इंटेन्शनली जे आहे, म्हणजे त्यांचं अधिष्ठान होतं ना बुद्ध बनायचं, म्हणून ते शुद्धावास
देवलोकात त्यांचा जन्म झालेला नाही. मात्र ते भेटायला गेले तिथल्या लोकांना. म्हणजे त्यांचं असं वाक्य आहे की मी शुद्धवास देवलोक सोडून कोणत्याही म्हणजे सगळीकडे संचरण केलेलं आहे. चला आता मी तिथल्या देवलोकांना भेटायला जातो. आणि मग जे 5 जे देवलोक आहेत म्हणजे 28 पर्यंत 28, 27, 26, 25 तर त्या 25व्या देवलोकाकडे गेले ते आणि त्यांच्याशी गप्पा टप्पा केल्या, त्यांचं काही चर्चा केली. तर ते जे आहेत ते अनेक त्यातले देव जे आहेत ते आधी कश्यप बुद्धाच्या काळी त्यांनी काही पुण्यकर्म केलेले आहे म्हणून ते अनागामी शुद्धवास देवलोकात झालेला आहे. जरूर नाही की गौतम बुद्धाच्या उपदेशानेच ते तिथे गेलेलं आहे. आणि मग गौतम बुद्धांनी तिथल्या देवलोकांना घेऊन वरच्या देवलोकात गेले, त्या दोन्ही देवलोकांना घेऊन तिसऱ्या देवलोकात गेले, असे 5 देवलोकात घेऊन गेलेले आहे. फार मोठी घटना आहे. कारण हे देवलोक सहसा म्हणजे इकडे तिकडे ट्रॅव्हल करत नाही वरचे, आणि 5 देवलोकांना एकत्र करून म्हणजे संवाद साधलेला आहे. मोठी गोष्ट आहे. म्हणजे या 31 पैकी 25 लोकांमध्ये भगवंतांनी जन्म घेतला आहे. हो, 26 लोक, 26 देवलोकांमध्ये. हा, 26 देवलोकांमध्ये असं त्या याच्यावरून कळत आहे. म्हणजे त्या वाक्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. मग भगवंत याचा अर्थ 26 याच्यात गेले तर नीरव योनीमध्ये सुद्धा गेले असं त्याचा अर्थ निघतो. हो, एकदम सुरुवातीला कधी झालं असेल. तर नीरव योनीची एखादी कथा आहे का अशी भगवंताची की त्या योनीमध्ये असं केलं म्हणून? हा, म्हणजे जेव्हा ते अधिष्ठान करतात की नाही की मला बुद्ध बनायचं, ठीक आहे, हे अधिष्ठान झालं, तेव्हा ते बुद्ध बनण्याचं त्यांचं अधिष्ठान झालेलं आहे. ठीक आहे. जेव्हा ते अधिष्ठान असतं तेव्हा ते बोधिसत्व असतात. आणि मग जेव्हा अनेक जन्म घेऊन ते पारमिता पूर्ण करून नंतर मग ते बुद्ध बनतात. ठीक आहे, हा प्रवास. त्याच्या आधीचं माहित नाही ना, का लक्षात? जेव्हा अधिष्ठान घेतात आणि असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा ते अधिष्ठान करतात म्हणजे वेसंतर जातक असेल किंवा ते त्यावेळेसच अनंत बनू शकले असते. म्हणजे तेवढी पात्रता त्यांच्यात आहे, पण ते अनंत बनत नाही कारण अधिष्ठान आहे त्यांचं बुद्ध बनण्याचं, सम्यक संबुद्ध बनण्याचं. तर असे अनेक पैलू आहेत. आणि म्हणजे अभिनमाचा विषय आहे. लोक किंवा आपल्या वैशाली मॅडम अधिक चांगल्या तऱ्हेने सांगू शकतील. त्या भगवंत नीरव योनीमध्ये गेल्याचा असं कुठेतरी उल्लेख आहे का? मग नाही, मला नाही सापडला उल्लेख. पण म्हणजे सक्क देवराजे असताना म्हणजे इंद्र असताना ते निरायामध्ये भेटीला गेलेले आहेत, तो उल्लेख आहे. म्हणून आता संचरण जे केलेलं आहे मी ते सांगतो ना, एक पर्टिक्युलर पॉइंटला ते बोधिसत्व झाले. म्हणजे आपण म्हणतो ना अनेक जन्म घेतलेले आहेत, हे की नाही? बोधिसत्वाचे अनेक जन्म झालेले आहेत. ठीक आहे. बोधिसत्व म्हणायच्या आधी पण त्यांचे अनेक जन्म झाले असतील ना. 2 भाग आहेत. बोधिसत्व बनण्याच्या आधीचे अनेक जन्म आणि बोधिसत्वाचे अनेक जन्म. तर आधीच आपल्याला माहिती नाही ना, कारण कुठे असेल उल्लेख तर मी माझ्या याच्यात नाही आलेला. पण असं म्हटलं जातं म्हणजे जेव्हा बोधिसत्व मग खाली जात नाही तर. ठीक आहे, असा संदर्भ नाही. ठीक आहे ना. ओके, थँक्यू सर. असेल मला नाही असलं तर सांगा मला, संदर्भ जर कुठे मिळाला. नक्की. हा, या योनीमध्ये गेले म्हणून. हो, ठीक आहे, धन्यवाद सर. सर जय भीम सर, एक वेळेला याच्या अनुषंगाने एक विचारायचं आहे की बोधिसत्वांनी दान पारमिता किंवा ज्या आपल्या पारमिता आहेत 10 पारमिता आणि उपपारमिता या सगळ्या पूर्ण करण्यासाठी किती जन्म घेतले त्यांनी? एका जन्मामध्ये किती पारमिता पूर्ण केल्या किंवा एका जन्मामध्ये पारमिता पूर्ण झाल्या का वगैरे? हे बघा, त्यांनी अगणित जन्म घेतलेले आहेत. जातकथा 547 आहेत. ओके, जातकथाचं जे कंपायलेशन आहे ते 547 आहे साधारण. आणि त्यात आहे ना म्हणजे मनुष्य योनीत आहे बऱ्याच वेळा किंवा प्राणी योनीत आहे, पशु पक्ष योनीत आहे, पण ते देव योनीत सुद्धा आहे बऱ्याच वेळा. आणि देव योनीमध्ये आहे ना लाईफ स्पॅन खूप मोठा असतो. म्हणजे ते ब्रह्मा पण होते, सक्क देवराजा होते, किन्नर होते, बरेच काय काय होते ते. ठीक आहे. तर तो जर काळ पकडला तर तो करोडो वर्ष मागे जातात. आणि बुद्ध जे आहे म्हणजे त्यांचं उपनिवास ज्ञान ते जे इति प्राप्त झाली होती म्हणजे
पूर्वीचे जन्म कुठे कुठे झाले ते सांगायचे. पण एका विशिष्ट वेळेस ते थांबले ना, मागे जाण्यात काही अर्थ नाही ना. किती उकरणार, आपल्याला गरजे पुरतच उकरायचं ना मागच्या जन्मातलं. म्हणून त्यांनी काय केलं की पुढे तरी थांबले मागे मागे जाण्याचं. आता या ज्या 547 आपण कथा म्हणतो या गरजेनुसार सांगितलंय. आता आपण बघतोच आहे नाही का, ते देवदत्ताचा विषय निघाला, मग बुद्धाने कुरुंगमेचं जातक सांगितलं, किंवा त्या कमळाच्या देठाचं झालं तर बुद्धाने हे सांगितलं. तर प्रसंगानुरूप त्यांनी काही अट्टकथा सांगितलेल्या आहे किंवा जातक कथा सांगितलेल्या आहे. याचा अर्थ 547 जन्म झाले असं नाही. अगणित लाखो करोडो जन्म झाले असते त्यांचे, झालेत म्हणजे. नाही मग ते याचा विचारण्याचा सर हेतू हा होता, जर दान म्हणजे ह्या पारमितांचा जर आपण क्रम पाहिला आणि त्या क्रमाने जर बोधिसत्वाने पारमिता पूर्ण केल्या असतील तर त्या अनुषंगाने निरय लोकांमध्ये जन्म होण्याचा संभव कसा काय असू शकतो? बोधिसत्व झाल्यानंतर नाही, मी काय सांगितलं, बोधिसत्व झाल्यानंतर निरायत नाही गेले ते. अच्छा, ठीक आहे सर. आधी बोधिसत्व बनण्याच्या अनेक जन्म झाले ना त्यांचे. म्हणजे असं गृहीत धरा, म्हणजे सोप्या शब्दात सांगतो की त्यांचे 1 करोड जन्म होते असं गृहीत धरा, ठीक आहे. तर त्यातले 50 लाख बोधिसत्व बनायच्या आधीचे आणि 50 लाख बोधिसत्व बनल्यानंतरचे, असे हे करू. तर आपल्याला आधीच होऊ शकतं निरायत असतील ते माहिती नाही, पण जेव्हा त्याने अधिष्ठान घेतलं तेव्हा मग खाली जाण्याचं कारण नव्हतं. अजून काही आहे कोणाचा? हो सर, माझा प्रश्न आहे सर. सर, बुद्धाने जे अधिष्ठान घेतलं होतं की कमळाचं देठाचं नाही का, आणि चंद्रावर चंद्रशशासारखा दिसतो वगैरे, सर याच्या व्यतिरिक्त पण असे अधिष्ठान असतील ना? आहेत ना, पुढे येणार आहेत, लवकरच येणार आहे. ते वट्टक जातक जे आहे ना 35व्या क्रमांकाचं आहे, ते येईलच 1-2 महिन्यात. म्हणजे सिरियल आपण घेत आहे ना, तर तिथे पण त्यांनी अधिष्ठान केलेलं आहे. एक मत्स्य जातक आहे, म्हणजे खूप दुष्काळ पडला आणि बुद्ध एका पायरीवर उभे राहिले त्या तलावाच्या, आणि म्हणजे खूप दुष्काळ पडला होता, सगळं चिखल म्हणजे पाणी संपलं होतं, आणि जे मासे किंवा जे जलचर असतील त्यांना सगळे पक्षी मारून खात होते. तेव्हा मग त्यांनी अधिष्ठान केलं होतं बुद्धाने की जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत या पायरीवरून मी हलणार नाही. आणि त्यावेळेस मग असा धो पाऊस पडला होता. तर असे अनेक प्रसंग आहेत, इंटरेस्टिंग आहे. आणि टीम लीडर कसा असावा, समूहाला कसं योग्य नेतृत्व देतो, कसं वाचवतो, चांगल्या मार्गाने नेतो, तिथे बोधिसत्वाचे गुण खूपच अभ्यासण्यासारखे, जे आपल्या दैनंदिन जीवनात कामा येतात. जसं की ते आपण नळपान जातकामध्ये बघितलं ना, त्यांनी सांगितलं असे फळं खाऊ नका जे पूर्वी खाल्ले नाही, अशा ठिकाणी पाणी पिऊ नका जिथे कधी पिलं नाही. तर हा महत्वाचा संदेश आहे ना. सर, हे अधिष्ठान पूर्ण कल्पभर चालतात ना? काय हे जे अधिष्ठान आहे ते कंटिन्यू चालत राहतात? नाही, अधिष्ठान म्हणजे संकल्प केलेला आहे एखाद्या कामासाठी. आता जसं अंगुलीमालाने हे केली, सच्ची क्रिया केली होती म्हणतो आपण, है ना. एका महिलेची प्रसूती अडकली होती, तर त्यांनी अधिष्ठान केलं होतं की हिची प्रसूती सुखरूप हो, म्हणजे बाळाचा जन्म सुखरूप हो. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी आधी हिंसक होतो, पण जेव्हापासून मी चिवर घेतला, प्रवज्जित झालो, तेव्हा काया वाचा मनाने मी कधीही माझ्या चित्तामध्ये अकुशल किंवा हिंसा उत्पन्न झालेली नाही. हे जर सत्य असेल, या सत्याच्या बळावर त्या स्त्रीची प्रसूती स्मूथ होऊ दे, नॉर्मल होऊ दे, आणि त्या बळावर तिची नॉर्मल झालेली आहे असे उल्लेख आपल्याला मिळतात. तर अधिष्ठान कोणी करू शकतं, सच्ची क्रिया कोणी करू शकतो, तेवढी पॉवर जर तुमची असेल. सर, सच्ची क्रिया आणि अधिष्ठान हे 2 वेगळे शब्द आहेत ना? सच्ची क्रिया हा वेगळं आहे ते, पण सच्ची क्रिया म्हणजे ऍक्शन मोड मध्ये आहे. एक संकल्प आहे आणि एखादा म्हणजे ऍक्शन मोड मध्ये आपण ते करणं की हे व्हायला पाहिजे. आता अधिष्ठान इथे त्यांनी कमळाच्या नळाचं अधिष्ठान काय केलं, हे पोकळ हो, हे ठरवलं आधी त्यांनी, ठीक आहे.
ते पोकळ करायचं आहे आणि मग त्यांनी सच्ची क्रिया केली. सर मला प्रश्न विचारायचा आहे. विचारायचा. नमो बुद्धाय, जय भीम सर. नवीन आपण जितके जातक कथा किंवा धम्मपद अठ्ठकथा पाहायला बघितल्या त्याच्यामध्ये हे देवदत्त बिलकुल बुद्धांचा वैरीच आहे. आणि आता ही जी कथा पाहिली त्याच्यात शिकारी बनला, पण इतके बोधिसत्वांचे जन्म झाले त्याच्यात देवदत्त विलेनचं काम केलेलंच आहे. आणि बोधिसत्व गौतम बुद्ध जेव्हा झाले तर त्यांच्याच फॅमिलीमध्ये त्यांचाच भाऊ बनून तो त्यांच्याच त्याच्यात राहिला. जे जे भगवंतांनी केलं ते केलं, पण इतके त्यांची म्हणजे चांगले कर्म तर नाही म्हणून की शिकारीच बनून किंवा काही बनून ते आले, पण तरी त्यांना बुद्धांच्या बरोबर जन्म भेटला. आणि त्या जन्मात जे जे बुद्धांनी जसं की त्यांनी चिवर देवदत्तांनी पण चिवर घेतला, पण काही म्हणजे असं हे नव्हतं की ते त्यांना कॉम्पिटिशनच देत होते. पण त्यांचे एवढे कम होते पण तरी सर त्यांना ते हुशार होते म्हणतो आपण देवदत्त. पण ते कोणता त्यांनी असं बाकीच्या भावाने जे स्वतः पण अवस्थे किंवा अनागामी किंवा काही प्राप्त केलं यांनी देवदत्तांनी काहीच प्राप्त केलं नव्हतं, हे ना सर यांनी. हो, म्हणजे ते खूप पॉवरफुल होते पण देवदत्त. ठीक आहे, म्हणजे जे काही विलन लोक असतात ना ते खूप पॉवरफुल असतात बऱ्याच वेळा. तर म्हणजे बुद्धाचा आणि त्यांचा जन्मजन्मीचा संबंध आलेले आहे आणि बुद्धांना ते माहित होतं पुढे काय होणार आहे. पण कसं असतं की बुद्ध म्हणजे बी टाकून ठेवतात किंवा कल्टिवेट करत राहतात. आणि असं म्हटलं जातं की देवदत्त जे आहे ते फ्युचरमध्ये पश्चित बुद्ध होणार आहे. तर ते गुण त्यांच्यामध्ये आहेत. ठीक आहे, फक्त त्यांनी म्हणजे त्यांची जी ताकद होती, जी स्ट्रेंथ होती, ती त्यांनी चुकीच्या मार्गाने वापरलेली आहे. आणि त्याला जे आपले विकार प्रभावित करतात ना, म्हणजे द्वेष, मत्सर किंवा युगो जे काही असतील त्यांचे, ते सगळं त्याच्यामुळे ते बिघडत गेलं काम. आणि ते शेवटी तर असं झालं ना की म्हणजे संगत भेद झाल्यावर नंतर मग देवदत्ताला बुद्धांना माफी मागण्याची खूप इच्छा झाली. ते झालेलं आहे आपल्या आधी बुद्धांना. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे ते बेड रिडन होते देवदत्त आणि त्यांना खाटेवर उचलून आणलंय जेतवनमध्ये. म्हणजे आत विहारात येण्याच्या आधीच म्हणजे तिकडे आणलं. तर कोणी सांगितलं त्यांना की म्हणजे म्हणते देवदत्त तुमच्या दर्शनासाठी येत आहे, माफी मागण्यासाठी येत आहे. तर बुद्ध बोलले की ते माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि तसंच झालं. तिथेच त्यांना म्हणजे तिथेच धरणी फाटली आणि ते महावीची नरकात गेले ते देवदत्त. कारण त्यांनी संघभेद केला, बुद्धांना जखमी केलं आणि फार मोठं पाप केलं होतं. त्यामुळे ते अवीची नरकात गेले. आता ते तिकडेच असतील आणि त्यांचा जो काही पुढचा जो प्रवास असेल ते आपल्याला ते जास्त माहिती नाही, पण असं वाचलेलं आहे कुठेतरी की ते पुढे पश्चित बुद्ध होणार आहे म्हणून बुद्ध त्याला प्रवज्जित केलं त्यांनी. काही या जन्मात नाही पण कोणत्या तरी जन्मात त्याला ते सुधारू शकतात म्हणून बुद्धांनी बरेच वेळा असे प्रयत्न केलेले आहेत. पुन्हा होऊ शकतात पश्चित बुद्ध ते फ्युचर मध्ये. दोन्ही अठ्ठकथा खूप छान होत्या आणि दैनंदिन जीवनात ते वापरण्यासारख्या होत्या. खूप खूप साधुवाद सर. थँक्यू. मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत सगळ्यांचे. पुन्हा वाचा, तुम्ही स्वतः त्या कथा वाचा. आणि मी जे सांगतो किंवा आम्ही प्राध्यापक मंडळी जे सांगतो त्याच्या व्यतिरिक्त आपण जर वाचन केलं तर तुम्हाला काही वेगळे मुद्दे मिळू शकतील, त्याच्यावर चर्चा होऊ शकेल. म्हणजे आम्ही मास्टर आहे आणि इथेच थांबायचं, याच्या पलीकडे काही नाही असं काहीच नाही. मला एखादी कथा जी भावली किंवा जर एखादा मुद्दा आवडला, तो माझ्या पर्सनॅलिटी जी असेल व्यक्तिमत्व त्यानुसार मला त्याचा जास्त प्रभाव झाला. तुमचं व्यक्तिमत्व वेगळं असू शकतं, तुम्हाला ते वेगळ्या तऱ्हेनं प्रभावित करू शकते. म्हणून प्रत्येकाने वाचून स्वतःचं आकलन, स्वतःचं विश्लेषण करायला पाहिजे. हा, हॅलो सर. आता माझं MA पालीमध्ये झालेलं आहे, तर मला करायची खूप इच्छा आहे, अजून पालीमध्येच म्हणजे शिकायची इच्छा आहे, पण ऍडमिशन होत नाही सर तसं एकदा पाली केल्यानंतर. हो, नाही म्हणजे ना त्या प्रवाहात पाहिजे कायमचा. पण आता तो बुद्धिस्ट स्टडीज घ्या ना, मग तो कोर्स खूप चांगला आहे बुद्धिस्ट स्टडीज, पाली अँड बुद्धिस्ट स्टडीज, ज्याच्यात रिसर्च बेस खूप जास्त आहे.
आणि मॅडम सध्या योजना मॅडम ज्या एकदम आधुनिक म्हणजे टीचिंगवर भर देतात आणि जगामध्ये जे सध्या संशोधन चालू आहे त्या प्रवाहामध्ये तुम्हाला आणायचा प्रयत्न करतात. म्हणजे आताचे जे पुस्तक आहे म्हणजे पाली ग्रामर असेल किंवा जे काही साहित्यिकाने लिहून ठेवलं असेल बुद्ध धम्म संघावर, ते 100-150 वर्षापूर्वीचे पुस्तक आहे. पण आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि खूप नवीन नवीन प्रकारे तो धम्म शिकता येतो. अनेक उत्खनन होतात, अनेक लोक मतं मांडतात संशोधक जगातले आणि खूप चांगला अभ्यास चालू आहे जगामध्ये. पण भारतीयांना तो अभ्यास माहिती नाही. त्यामुळे मॅडम आमच्या ज्या योजना बघत मॅडमने सांगितलं की आपल्याला जगाच्या बरोबर अभ्यास करायचा, आता वर्ल्डचे जे स्कॉलर आहे ना त्यांच्या सोबत अभ्यास करायचा. तर ही नशीबवादी घटना आहे, कारण मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी पॅगोडा जे आहे आपल्या मुंबईचा, तिथे आमचं एक कॉन्फरन्स झाली होती आणि जगात ज्या बुद्धिस्ट साईट आहेत म्हणजे कुठल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान याच्यावर आपल्या स्टुडंटनी पेपर वाचलाय आणि खरोष्टी लिपीत काय लिहिलेलं आहे त्याच्यावर थोडस प्रयत्न केला ते सगळं वाचून दाखवायचा. तर फार मोठी घटना आहे. आपल्याला भारतातल्या साईड माहित नाही, पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये काय आहे आपल्याला काय माहिती आहे. पण आपल्या इथे अभ्यास करणारे लोक आहेत ते आपल्याला सांगतात आणि म्हणून त्या प्रवाहात आपण राहायला पाहिजे आणि तुम्ही सगळे त्या प्रवाहात उतरा असं मला वाटतंय. म्हणून हटके हे करायचं. जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता ना तेव्हा तुम्ही त्या प्रवाहात येता. असे प्रवचन देणारे अनेक भिक्खू आहेत, अनेक उपासक उपासिका आहेत. ऐकणं, आपण चांगलं काम करता त्याच्यावर चर्चा करता ही चांगलीच गोष्ट आहे. स्वतः थोडस ते समजून घेणं, वाचणं फार गरजेचं आहे. त्यासाठी ऍडमिशन महत्वाची. सर बुद्धिस्ट स्टडी मध्ये पण झालेला आहे, आंबेडकर थॉट मध्ये पण झालेला आहे आणि पालीमध्ये पण झालेला आहे MA. झाला का तुमचं? हो माझं झालंय, विद्यापीठात झालेलं आहे. अरे वा, छान. मी कांचन देवगडे बोलते, प्रतापनगर, सिद्धार्थ बुद्ध विहार. आपण आले होते. हो 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 हो. हा. तर माझं झालेलं आहे पण मला पालीमध्ये जरा जास्त करायचं होतं, तर त्याच्यामुळे मला ऍडमिशन करायची होती पण होत नाही म्हणत होत्या मॅडम. मी भेटून आली आहे नागपूर याच्यामध्ये आंबेडकर कॉलेजला. तर आता PhD नीट मध्ये आपल्याला पेपर तयार करत राहा, एखादी कॉन्फरन्स आहे तिथे पेपर वाचन करत राहा, चांगला अभ्यास करून. म्हणजे कॉपी पेस्ट नाही करायचं. एखादं सुत्त आहे, गाथा आहे किंवा काही इतिहासाचा काही भाग असेल तो वाचन करून स्वतःच अनालिसिस करायचं, ती सवय लावा. म्हणजे रिसर्च ओरिएंटेड आपला अभ्यास पाहिजे. ते करा तुम्ही. हो सर, थँक्यू सर. पंथक सर, तुमचा काही प्रश्न आहे का? हा, जय भीम, नमो बुद्धाय सर. फार फार साधुवाद. दोन्ही कथा आपण फार सुंदर सांगितल्या. मला जस्ट थोडस ऍड करायचं होतं. गायकवाड साहेबांचा जो प्रश्न होता ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वाकर्षणचा, तर आपले पाली साहित्य आणि खरोष्टी याचे जे त्यांनी एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कारणाशिवाय, म्हणजे बुद्धाचंच आहे ते, कारणाशिवाय तर काही होत नाही. तर जेव्हा जेम्स प्रिन्सेप आणि कनिंगहम वगैरे होते तर ते जेव्हा स्टडी करत होते त्यांनाही तिथे एक त्या शिल्पावर असं भेटलं का कारणाशिवाय काही होत नाही. आणि ते जर्मनीला वगैरे मग ते गेलेत, इकडचे जे आर्किओलॉजिस्ट वगैरे होते. तर मग नंतर कुठे ते न्यूटनला पण ते हे सगळं माहिती पडलं आणि तिथून ते सगळे शोध लागला ग्रॅव्हिटेशनचा आणि बाकीचे पण जे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वगैरे झाली. कारण की विदाऊट कारणाशिवाय तर काही होत नाही ना. तर ते जे निसर्ग नियम जो सांगितला, तर हे निसर्ग नियमच जेव्हा आपल्या शिल्पावर जे लिहिलेले होते किंवा हे सगळ्या या गोष्टी जेव्हा गेल्यात तिथे, तर तेव्हा कुठे ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. आणि हे क्लिअर त्यांचा मी लागलं शेअर करेन, राजेंद्र प्रसाद सिंहचा. तर ते जे सगळ्या आर्किओलॉजिकल साईट वगैरेचे स्टडी करतात तर त्यांचा डिटेलमध्ये आहे. आणि मला हे एक विचारायचं होतं, आर कलाम आणि उद्धकराम पुत्त जे होते मग ते कुठल्या प्लेनला होते आणि बुद्ध त्यांना मग देशना द्यायला वगैरे गेले होते का तथागत? आणि हे थोडस सांगायचं बघा सर. थँक्यू. प्रश्न चांगला आहे. ऍक्च्युली ना उद्धकराम पुत्त आणि आर कलाम हे विपश्यनेमध्ये, म्हणजे विपश्यना म्हटल्यापेक्षा ध्यानाच्या ज्या काही वेगवेगळ्या लेवल होत्या, म्हणजे 8 लेवल म्हटल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, त्या 8 लेवल पर्यंत त्यांचा अभ्यास झालेला होता. आणि हे जे वरचे जे ध्यान आहे हे अरूप लोकात येणारे ध्यान आहे.
म्हणजे मला वाटतं वैशाली मॅडम अधिक चांगल्या तऱ्हेने सांगू शकेल. मला जे समजलं ते 8 ध्यान जे आहे, बुद्ध 8ही ध्यानाच्या लेवल त्यांनी पार केलेलं आहे का टेक्निक त्यांनी शिकले होते. आणि जर 8 लेवलला जर तुम्ही गेले तर तुम्ही मृत्यूनंतर तुम्ही अरूप लोकात जाणार. आणि आपल्याला माहित आहे की बुद्धांना म्हणजे बोधीप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणाला धम्म देऊ, मग अलार कलामला देऊ का. मग त्यांना लक्षात आलं की ते तर नाहीये म्हणजे आता इथे, किंवा उद्धग्राम पुत्र पण नाहीये. तर असं म्हटलं गेलेलं आहे की ते अरूप लोकात गेलेले आहेत. आणि अरूप लोकात जे असतात वरचे 4 31 प्लेस मधले वरचे 4 त्यांना धम्म नाही शिकवत आहेत. म्हणजे ते कॅनॉट ग्रास्प त्यांच्याकडे ते इंद्रियच नसतात जे ग्रास्प करायला. तर ते फार वाईट अवस्था आहे ती आणि खूप दीर्घ आयुष्य असतं. पण त्यावेळेस त्यांनी म्हणजे जी काही प्रथा होत्या, परंपरा होत्या त्यांनी त्यानुसार त्यांनी ते केलेलं आहे अल्लार कलाम किंवा. आणि त्यांचे नाव म्हणजे मान देऊनच केल्या जात आहे. एक दुसरं असं आहे की म्हणजे ध्यानाचं असं आहे की 1 2 3 4 5 6 7 8 असं वर जायचं खाली यायचं अशी पद्धत होती. बुद्धाने जो शोध लावलेला आहे की निर्वाण प्राप्त करायचं असेल तर 8व्या ध्यानाला नाही जायचं, 7व्या ध्यानाला नाही जायचं, तुम्हाला 4थ्या ध्यानापासूनच हे करायचं, वर जायची गरज नाही. तर तो एक महत्वाचा शोध आहे. अभिधम्माचा विषय 1 2 3 4 आणि आउट म्हणजे निब्बाण असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं संजय गायधनींना काहीतरी सांगायचं आहे. तर सर बोला तुम्ही. हो, मी वैशाली गायधनी बोलते आहे. थँक्यू सर. तर जसं तुम्ही म्हटलं तसं बरोबर आहे. आणि आपण जर बघतो तर 8व्या ध्यान म्हणजे अभिधम्मामध्ये 9 ध्यान आहेत. 5 ध्यान रूपावचरचे आहेत, जे सुत्तामध्ये 4 ध्यान आहेत. आणि 6व्या ध्यानापासून 6 7 8 9 हे अरूपावचरचे आहेत. तर 8 ध्यानापर्यंत म्हणजे अभिधम्माच्या अनुसार 8 ध्यानापर्यंत उदक रामपुत्त आणि अलार कलाम म्हणजे यांच्याकडून जे तथागतांनी म्हणजे त्यावेळेस सिद्धार्थ गौतमांनी जे शिकले ध्यान, तर ते होतं की 8व्या ध्यानापर्यंत त्यांनी अलार कलाम कडून शिकले. आणि मग 9व्या ध्यानासाठी नेवसंज्ञा नासंज्ञा याच्यासाठी ते उदक रामपुत्त यांच्याकडे गेले होते शिकायला. तर त्यावेळेस त्यांनी जे ध्यान शिकले ते दोन्ही पण जे आहेत त्यांचे टीचर्स ते अरूपवचरचे, जसं तुम्ही सांगितलं आता. म्हणून तिथे रूप नसतं म्हणजे फक्त नाम असतं. तर तिथे जे इंद्रिय आहेत आपले चक्षु सोत हे रूपाचे जे इंद्रिय आहेत, कायाचे जे इंद्रिय आहेत ते नाही आहेत. म्हणून तिथे धम्म ऐकता येत नाही त्यांना. ती फक्त एक स्थिती आहे, बस एक स्थिती आहे, त्यांचं चित्त त्या स्थितीमध्ये आहे आणि विपाक घेत आहेत, ते फक्त विपाक घेत आहेत. तर म्हणून आपण म्हणू शकतो की तिथे धम्म पोचू नाही शकत. आणि सर मला अजून एक ऍड करायचं होतं की आधी एक प्रश्न आला होता ना की निरयचं वर्णन आहे का जातकमध्ये बोधिसत्वांनी. तर तेमीय जातक जर आपण बघितलं ना तर तेमीय जातक मध्ये बोधिसत्व राजाचा मुलगा असतो. तर जन्मापासूनच तो जो बोधिसत्व बाळ असतो, तर बाळ मूक बधीरचं ऍक्टिंग करतं. ऍक्च्युली ते ऍक्टिंग करत असतं. तसं नसतं पण तसं ऍक्टिंग करतं. का बरं? कारण त्यांना माहित असतं की याच्या आधीच्या जन्मात त्यांनी त्याच्या आधीच्या जन्मात राजा होते ते, आणि त्या राजा असताना त्यांनी जे निर्णय दिलेत आणि जे व्हायलन्स असतं ना, जे राजा निर्णय देतो की म्हणजे जे पनिशमेंट्स ना त्यावेळेस जे पण लोकांना जे चूक काम करतात त्यांना, बंदी लोकांना, तर त्यांना त्या विपाकाने त्यांना निर्यामध्ये जावं लागलं. तर हे त्यांना छान माहिती होतं आणि हेच कारण आहे की तेमीय जातक आहे. हे कारणच तेमीय जातक आहे की बोधिसत्वांना सांगायचं नसतं की ते परिपूर्ण आहेत, एक परिपूर्ण व्यक्ती आहेत जे राजा बनू शकतात. म्हणून ते मूक बधीर आणि क्रिपल होण्याचं म्हणजे डिफरंटली एबल ते नाटक करतात. किती अनेक प्रयत्न करतात सगळेजण त्यांना
उत्साहित करायचं म्हणजे नॉर्मल व्हायच्यासाठी, पण ते जाणून बुजूनच ते तसे ऍक्टिंग करत असतात. तर नीरयचं असं वर्णन जातक मध्ये मला आढळलेलं आहे, तर म्हणून मी ते शेअर केलं ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्यासाठी. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. साधू साधू साधू. खूप सुंदर उदाहरण. छान. तेनीय जातक मध्ये म्हणते ते विचार करतात पुन्हा मला त्या घरतेच जायचं नाही आणि नंतर ऍक्टिंग करतात म्हणजे हँडिकॅप सारखं किंवा मेंटली रिटार्ड. खूप छान आहे ते. थँक्यू. धन्यवाद मॅडम, थोडक्यात सांगितल्याबद्दल. धन्यवाद सर. खूप छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. दोन्ही जातक कथा खूप छान सांगितल्या. त्याला अनुषंगाने येणारी सर्व प्रश्नाची उत्तरे खूप सुंदर दिली सर. थँक्यू सर. आणि धन्यवाद सर्व धम्म साकच्छा टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते श्वेता पवार मॅडम यांना की त्यांनी धम्मगाथा म्हणावी. उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता ब्रह्मसति यो च अपं प्रीसुत्वान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति। नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु।